आपण आता उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या तज्ज्ञांचे विचार, चिंतन आणि मार्गदर्शन परिसंवादांमधून घेणार आहोत। उद्योजकता विषयाला देखील अनेक आयाम आहेत। उद्योजकतेचे आत्ताचे वास्तव, भविष्यातील संधी फक्त भारतातलेच नव्हे तर विदेशातील यशस्वी उद्योजक, त्यांचं कर्तृत्व, उद्योजकतेला लागणारे सहाय्य, संस्था या सगळ्याचा धांडोळा घ्यावयास हवा। सुरू करूयात आजचे परिसंवाद। पहिल्या परिसंवादाचा विषय आहे मराठी माणसाची उद्योजकता, वास्तव आणि संधी। या परिसंवादात सहभागी झाले आहेत माननीय श्री रवींद्र प्रभुदेसाई, माननीय श्री पंकज कठाणे, माननीय श्री शंतनू खानवेलकर, माननीय सौ वृंदा ठाकूर। मराठी माणसाकडे वेगवेगळ्या आयडिया, विषय, विचार यांचा खजिना आहे। बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक क्षमता आहे। अर्थकारण आणि सामाजिक भान राखून मराठी उद्योग व्यवसाय वाढवण्याचा संकल्प आपण सर्वांनी आजच्या दिवसाच्या सुरुवातीला केलेल्या देवतांच्या अभिवादनामध्ये केला आहे। आज आपण परिसंवाद, उद्योजकांशी बातचीत, मुलाखत तसेच विविध सांस्कृतिक आणि कलाकौशल्याचे कार्यक्रम पाहणार आहोत। आपण आता उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या तज्ज्ञांचे विचार, चिंतन आणि मार्गदर्शन परिसंवादांमधून घेणार आहोत। पीतांबरी हे नाव घराघरात पोचले आहे। त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जाहिरातीमधून मार्केटिंग आणि प्रॉफिट याबद्दल त्यांचे कसब लक्षात येते। जेथे मराठी तेथे पीतांबरी। आज जगभरात पीतांबरीची उत्पादने पोहोचली आहेत। मराठी माणसातील उद्योजकीय प्रेरणेचा अभाव जाणवतो याबद्दल आपले मनोगत या परिसंवादात व्यक्त करत आहेत पीतांबरी इंडस्ट्रीजचे प्रमुख माननीय श्री रवींद्र प्रभुदेसाई। नमस्कार, मी रवींद्र प्रभुदेसाई, पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर। मी प्रथम विश्व मराठी संमेलन आणि त्या सर्व मराठी रसिकांचा अत्यंत आभारी आहे की मला इथे बोलवून उद्योजकीय प्रेरणा आणि त्याच्या अभावाची कारणे यासाठी बोलवल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बायको गेली माहेरी, काम करी पीतांबरी या घोषवाक्यामुळे पीतांबरी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सर्वत्र माहिती होत गेली आणि पीतांबरीचा जो विस्तार आहे तो आता जवळजवळ सर्व भारतभर सगळी 36 राज्ये आणि जवळजवळ 31 देशांमध्ये पीतांबरीचा विक्री जवळजवळ आम्ही 5 लाख दुकानांच्या माध्यमातून आम्ही करत असतो। आपला स्वतःचा उद्योग करत असताना असं एक मनामध्ये यायचं की मराठी उद्योजकांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी सॅटर्डे क्लब, त्याचप्रमाणे उद्योग अनुभव प्रतिष्ठान, मराठी व्यापारी मित्रमंडळ अशा अनेक व्यासपीठं ही तयार झालेली आहेत। तर त्याच्यामधनं कायम उद्योजक निर्माण व्हावेत याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असतो। आपण जर का बघितलं की राजकीय परंपरा आपल्याला खूप मोठी आहे महाराष्ट्राला आणि मराठीला सुद्धा, आणि त्याचं आपल्याला सगळ्यात जागतं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। त्याच्यानंतर पेशवे जे होते सगळे, तर त्यांनीसुद्धा खूप अटकेपार झेंडे नेऊन राजकीय वारसा किंवा राजकीय आपलं प्रभुत्व हे सिद्ध केलेलं होतं। त्याच्यानंतर सर्व जे ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं आणि सामाजिक सुधारणा करणारे सगळे आणि राजकीय पुढारी ज्यांनी जुलमी राजवट ही उलथवून टाकली ब्रिटिशांची, आणि त्याच्यानंतर मग एक वेगळ्या प्रकारचा, म्हणजे मी नेहमी असं विचार करताना असं हे करतो की परवा, काल आणि आज असं जर का आपण मराठी समाजाचं जर का परीक्षण आपण केलं तर परवा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणता येईल, कारण एकदम छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात करायची झाली तर उद्योजकीय प्रेरणा शोधावे लागतील। तर परवा म्हणजे ब्रिटिशांच्या आधी, त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे काल, आणि आज म्हणजे आपण जर का 2000 सालाच्या पुढचे असे 3 जर का कालपरत्वे 3 टप्पे जर का आपण बघितले तर मला असं वाटतं की योग्य होईल।
ब्रिटिशांच्या काळाच्या पूर्वी म्हणजे आपल्याला माहिती आहे की उद्योग धंदे वाढूच नाही आहेत आणि फक्त कच्च्या मालाची एक पुरवठा करणारी यंत्रणा असं त्यांनी भारताकडे बघितलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लायसन्स राज होतं आणि ज्याच्याकडे लायसन्स असेल त्यांनाच उद्योगधंदे करता येत होते असं म्हणता येईल. आणि खरा जो काही उद्योजकांना त्याचा पाठिंबा मिळाला तो 1990च्या नंतर, म्हणजे देशातलं जेव्हा परकीय चलन संपुष्टात येण्याची वेळ आली त्याच्यानंतर नरसिंहराव सरकारनी जी काही धोरणं चालू केली आणि आता आपण बघतोय की आत्मनिर्भर भारत इथपर्यंत आपले जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही उद्योजकांसाठी आणि एकंदरच सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा जो प्रयत्न केला आहे ती मला असं वाटतं सुवर्ण संधी उद्योजकांसाठी आहे आणि ती आपण घेतली पाहिजे. आपला विषय असा आहे की मराठी लोकांची अभावाची कारणे. तर आपले जे आपण जे बघतोय की स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सगळ्यांना एक राजकीय प्रेरणा आणि त्याच्यातून एक सहकार चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. पण सहकार चळवळीमध्ये सुद्धा उद्योजकता ही कमी होती आणि राजकीय नेतृत्व आणि त्याच्यातून निवडणुकांमध्ये यश संपादन करणं अशा स्वरूपाचं जास्त आपल्याला जर का आपण बारकाईने त्याच्यातलं बघितलं तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग झाला. आपल्याकडे शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकच होता, पण त्याचा आपण जे म्हणतो की कमॉडिटी म्हणजे सगळ्या ज्या काही आपण वस्तू निर्माण करत होतो शेतीच्या माध्यमातून तर त्याचंच एक मार्केट आहे. तर ते मार्केट ब्रँडिंग ज्याला जी संकल्पना आहे तर त्याच्यामध्ये त्याचं रूपांतरित झालं नाही. सहकारी जे काही चळवळ आहे याच्यामध्ये सुद्धा कमॉडिटीज निर्माण झाल्या. जर का आपण बघितलं तर दूध असेल किंवा द्राक्ष असतील, गहू असतील, तांदूळ असतील, म्हणजे बासमती तांदूळ आहे आणि त्याचं आता ब्रँडिंग एक चांगल्या प्रकारे सुरू झालेलं आहे आणि त्याचं एक्सपोर्ट मार्केटसुद्धा चांगल्या प्रकारे उद्योजकांनी. पण बासमती हा मुख्यत्वे करून उत्तर भारतीय म्हणजे हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये असल्यामुळे मराठी उद्योजक त्याच्यामध्ये दिसत नाहीत. खरं म्हणजे आपल्या इकडे इंद्रायणी तांदूळ आहे किंवा आपल्या इकडे दुसरा आंबेमोहर आहे. वेगवेगळ्या जाती आपण पण शोधून बासमतीला टक्कर देऊ शकतो किंवा बासमतीसारखंच ब्रँडिंग आपण करू शकतो. पण मराठी उद्योजक कोणी त्याच्याकडे वळलेले असे मला तेवढे दिसत नाहीत. तर जी अभावाची जी कारणं आहेत ती काही मानसिक आहेत आणि काही जी आहेत ती बौद्धिक पण आहेत असं मला वाटतं. तर पहिल्यापासून आपल्यावरती महाराष्ट्रावरती आपण जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी आणि त्यांचा ब्रिटिशांच्या पूर्वीचा काळ जर का बघितला तर संत परंपरा आणि आपल्यावरती एक आध्यात्मिक जडणघडण आपल्या सगळ्या मराठी मनाची झालेली होती. आणि आपल्याला जेवढं पाहिजेच तेवढंच निर्माण करा आणि तेवढ्याच आपण त्याच्यातनंच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ आपण चालवला पाहिजे. पण असं कोणी सांगितलं नव्हतं की तुम्ही अजून आर्थिक तुम्ही काही गोष्टी मिळवा आणि समाजासाठी त्याचा उपयोग करा. तर ह्याचा अभाव मला जो पहिल्यांदा दिसतो की पैशांबद्दलची प्रचंड स्वरूपाची एक प्रकारचा तिटकारा मराठी लोकांना दिसतो. आमचं सॅटर्डे क्लबमध्ये सुद्धा आमचे जे भिडे साहेब होते, माधवराव भिडे, ते नेहमी म्हणायचे की महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांनी संपत्तीची उपेक्षा केली. म्हणजे संपत्ती मिळणं आपण जर का आपल्या देवदेवता जर का बघितल्या म्हणजे संतांनी ज्या देवदेवतांचं खूप त्याचा गुणगौरव केलं आणि त्याच्यातलं जर का विष्णू जर का आपण एक बघितला तर असंख्य दागिने किंवा कुठल्याही आपल्या देवतांच्या म्हणजे फक्त शंकर महादेव आणि विठ्ठलाचं जर का आपण सोडलं 2 देव तर सर्व देवता शस्त्रास्त्र आणि अलंकारयुक्त आपल्याला दिसतात. देवळांमध्ये असतील, त्यांचे फोटो असतील. म्हणजे देवाने सुद्धा कधी असं सांगितलं नाही की तुम्ही संपत्ती मिळवू नका किंवा श्रीमंती मिळवू नका. पण जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण बघितलं की ते उदासीन होते त्या सगळ्या वैयक्तिक त्याच्या मोठेपणासाठी की संपत्ती स्वतःसाठी त्यांनी मिळवली नाही. जे काही 300-350 किल्ले त्यांनी हे केले तर आपल्या हिंदूंची किंवा भारतीयांचं एकछत्री किंवा एक अंमल किंवा एक स्वतःचं राज्य असावं, स्वराज्य ज्याला त्यांनी म्हटलं, तर त्याच्यासाठी त्यांनी उपयोग केला. मग संपत्तीची जी उपेक्षा होती म्हणजे त्याच्यामुळे काय होत गेलं की त्याचं एक विचित्र रूप त्याचं असं आलं की कोणी पैसे मिळवायला आलं की अरे तो पैशाच्या मागे लागला आहे असं बरेचदा त्याच्याकडे बोट दाखवून सगळे लोक म्हणायचे. हे बरोबर आहे की ज्ञानी लोकांचं सगळीकडेच त्याचं पूजन होतं. म्हणजे राजाचं पूजन हे त्याच्या राज्यामध्येच होतं आणि ज्ञानी माणूस हा सर्वत्र पूजला जातो असं संस्कृत सुभाषित पण आहे. पण ज्ञानाच्या बरोबर म्हणजे सरस्वती आपण जर का सकाळी उठल्यानंतर आपण नेहमी म्हणतो की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा आणि प्रभाते करदर्शनम.
म्हणजे आपल्या बोटांमध्ये लक्ष्मीचा निवास आहे, त्याच्या मागे सरस्वती आहे आणि त्याच्या मागे विष्णू, म्हणजे त्याचं जर का आपण स्मरण केलं तर आपल्याला अशक्य गोष्ट अशी कुठली नाही आहे. म्हणजे पैसे मिळवू नका असं म्हणणं चुकीचं आहे. आणि चाणक्याने पण सांगितलेलं होतं की अत्यंत महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत, त्या म्हणजे सैन्य, त्याच्यानंतर अर्थशक्ती, त्याच्यानंतर त्याचं जी काही त्या राज्यातली जनता असेल ते, आणि अष्टप्रधान मंडळाला पण चाणक्याने महत्त्व दिलेलं होतं. आपण बघतोय की आता कलियुग सुरू झालेलं आहे आणि कलियुगामध्ये किंवा कुठलीही गोष्टी जर का आपल्याला मिळवायच्या असतील तर अर्थशक्तीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि दुसरीकडे आपण बघतोय की एकीकडे शेती असेल तर शेतीवरती अवलंबून असलेले जे लोक आहेत तर त्यांचं पोट भरण्याचं साधन हे कमी कमी होत चाललेलं आहे. सर्व्हिस सेक्टर जो आपण म्हणतोय तो वाढतोय आणि मॅन्युफॅक्चरिंगचं जे आहे ते पण थोडं श्रिंक होत आहे. म्हणजे उत्पादन करणारा जो एक वर्ग आहे तर ॲटोमेशन आल्यामुळे नोकऱ्यांचा खूप अभाव आहे. आणि सगळ्या लोकांचं जर का पोट भरायचं असेल तर आधुनिक शेतीकडे वळायला पाहिजे शेतकऱ्यांनी. म्हणजे कमी जमिनीमधून जास्त उत्पन्न आणि ते प्रोसेस फूड्समध्ये पण जायला पाहिजे. कारण आपल्याकडे आपण बघतोय की आकडेवारी जी आपण बघतो तर त्याच्यामध्ये 30 ते 40% जे काही धान्य किंवा उत्पादन केलं जातं त्याच्यातलं नाश पावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत प्रोसेस न केल्यामुळे किंवा त्याचं टिकाऊकरण केल्या नसल्यामुळे खूपच धान्य किंवा भाजीपाला असेल तर या सेंद्रिय पदार्थ आहेत सगळे, तर त्याला जर का त्याचा टिकाऊपणाचा आपण उपयोग नाही केला, ते टिकवलं नाही तर ते फुकट जात आहे. आणि एवढं मोठं म्हणजे आपण खरं 2 नंबरचे आपण जागतिक चीनच्या खालोखाल आपली लोकसंख्या पण आहे आणि तेवढी आपली जमीनसुद्धा उपजाऊ आहे आणि त्याच्यातून शेतीमाल तयार होऊ शकतो. पण त्याचं प्रोसेसिकरण, त्याचं शीतगृह जी काय बांधायला पाहिजे ती आपल्याकडे नसल्यामुळे त्याचं नुकसान आपलं खूप होत आहे. आणि त्याचं जर का फूड प्रॉडक्टमध्ये जर का आपण कन्वर्ट केलं तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन पण मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतं. तर ती जी काही शेतीचं आहे ते त्याच्यावरती जे उदरनिर्वाह करणारे जे लोक आहेत त्यांना अत्यंत कमी पैसे त्या शेतीमालाची विक्रीतून होतात. आणि कधीकधी एखाद्या वस्तूचं सगळेजण मागे लागतात. उदाहरण समजा एक कोकणामध्ये आंब्याचं उदाहरण घेतलं किंवा इकडे कापूस सोयाबीनचं आपण उदाहरण घेतलं किंवा संत्र्याचं उदाहरण घेतलं आपण नागपूरच्या बाजूला, तर एक जण करायला लागला की शेकडो जण त्याच्याच मागे लागतात. त्याची विक्रीची व्यवस्था कोणाचीच नसते. आणि मग जे बाजारामध्ये आपण जे बघतो की पुरवठा आणि त्याचं विकत घेणं, तर पुरवठा जास्त आणि विक्री कमी किंवा कन्झ्युमर कमी असं जेव्हा होतं तेव्हा दर पडतात आणि शेतकऱ्यांना त्यांचा जो काही माल असतो साठवणूक किंवा त्याचं प्रोसेसिंग न करता आल्यामुळे ते फुकट जातं आणि त्यांना तेवढे दर मिळत नाहीत. म्हणजे शेतीला समजा 100 रुपये त्यांना एखादं उत्पादन बनवण्यासाठी खर्च आला तर विक्री जर का 80 रुपयाने करायला लागली तर 20 रुपये त्यांचा तोटा होतो. तर असं सध्या शेतीचं चित्र आहे. तर त्यांच्याकडे आता ते आपण बघतोय की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, त्यांनी त्यांची ॲप डेव्हलप केलेली आहेत आणि सर्व स्टॅटिस्टिकल जो काही हा असतो की एकंदर बाबा पूर्ण भारतभरामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि प्रत्येक राज्यामध्ये कसे कसे कन्झ्युमर आहेत आणि त्यांच्या सीझनप्रमाणे प्रत्येक महिन्यांप्रमाणे कुठल्या कुठल्या वस्तूंच्या त्यांच्या गरजा आहेत, त्या गरजांप्रमाणे जर काही निर्मिती करता आली तर मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे ते गोष्ट त्याच्या होऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे आपण जर का अभावाचं एक महत्त्वाचं कारण बघितलं की मानसिकता, की जी पैसे मिळवण्यासाठीचं एक प्रकारचं खूप जास्त पैसे मिळवणं म्हणजे एक प्रकारचं काहीतरी दोष समाजामध्ये आहे. आणि त्याच्या अनुषंगाने असे एक होते की लोकांना असं वाटायचं की जास्त पैसे मिळवले तर ती माणसं खूप ऐषारामी होतात आणि त्याच्यामुळे लुळी पांगडी श्रीमंती आणि धडधाकटी गरिबी अशी सुद्धा एक मराठीमध्ये म्हण होती की धाकट माणसं ही सतत श्रम करत असल्यामुळे त्यांना कुठले रोग आजार होत नाहीत आणि जी श्रीमंत माणसं असतात ती सतत पैशांच्या मागे धावल्यामुळेच त्यांना व्यायाम करायला किंवा त्यांना स्वतःकडे बघायला, त्यांच्या कुटुंबाकडे बघायला त्यांना वेळ मिळत नाही. पण मला सांगायला आनंद वाटतो की आता जे काही नवं श्रीमंत किंवा नवं उद्योजक आहेत तर त्यांच्या घरामध्ये जशा आपण 3 BHK 4 BHK 5 BHK त्यांचे ब्लॉक असतात किंवा बंगले असतात, तर त्या सगळ्यांच्या बंगल्यांमध्ये मला एक चांगली गोष्ट आढळली ती म्हणजे त्यांची स्वतःची जिम असते आणि त्यांना प्रत्येकाला एक तो सेपरेट त्यांचा एक व्यावसायिक त्यांचा व्यायाम कसा करावा असा त्यांचा गाईड असतो. म्हणजे असं काही नाही आहे की पैसे मिळवल्यानंतर आपलं शरीर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तर त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे लुळीपांगळी श्रीमंती आणि धडधाकटी गरिबी असं आता ते म्हण ते तर बाजूला ठेवली पाहिजे
आणि पैसे मिळवण्याचं जे एक साधन आहे, मी म्हटलं तसं की आपल्याला वैयक्तिक गरजा कमी ठेवणं आणि समाजासाठी आज जर का आपण बघितलं की मराठी लोकांचे हॉस्पिटल्स किती आहेत, मराठी लोकांच्या बँका किती आहेत, मराठी लोकांच्या सामाजिक संस्था किती आहेत, मराठी लोकांच्या कॉपरेटिव्हज काही ह्या सोसायट्या आहेत का, तर अशा खूपच अभावाने आढळतात. याचं कारण की सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैशांची गरज असते. म्हणजे एक पहिल्यांदा आपल्या संस्था उभी करायची म्हणजे आपल्याला जागा लागते, बीज भांडवल लागतं किंवा त्या सगळ्या लोकांना एक त्या तिथे काम करणारा जे काही सेवक वर्ग असतो त्यांना पगार द्यायला लागतो. तर हे सगळं पैशाच्या अभावी अशक्य आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की काही संस्था एखादा कोणतरी दानशूर व्यक्ती असते आणि ती भरपूर डोनेशन देते, 1 कोटी रुपये देते, 50 लाख देते, 25 लाख देते. तर त्याच्या व्याजातून आता आपण बघतो की व्याजाचे दरसुद्धा पूर्वी 12-15% होते, त्याच्यावरून आता फक्त 4%वरती नॅशनलाइज बँकांचे आणि कॉपरेटिव्ह बँकांचे 1% जास्त, ज्येष्ठ नागरिकांना अजून अर्धा टक्का जास्त. म्हणजे 6%वरनं तुम्ही एखाद्या जर का संस्थेमध्ये डिपॉझिट ठेवलं तर ती चालू शकत नाही. तर म्हणजे डोनेशनवरती चालणाऱ्या संस्था आणि स्वतःची काही उत्पादनं सर्व्हिसेस असणाऱ्या संस्था असा आता आपल्याला फरक करावा लागेल. आणि सेल्फ सफिशियंट किंवा स्वतःचं उत्पन्न स्वतः मिळवणाऱ्या संस्था जर का निर्माण झाल्या तर त्या खूप वर्षे टिकू शकतील असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ही पैशाची जी काही गरज आहे, कुठल्याही सामाजिक संस्था किंवा हॉस्पिटल चालू करायचे असतील तर सुरुवातीला ठीक आहे की एक स्टार्टअप याच्यासाठी पैशांची गरज असणं, पण त्याच्यानंतर ती सेल्फ सफिशियंटच झाली पाहिजे. आणि त्याचं जे काही आपण म्हणतो की मला आठवतं की मॅनेजमेंटमध्ये मी जेव्हा डिप्लोमा केला बिझनेस मॅनेजमेंटचा, तेव्हा आमच्या प्रोफेसरने आम्हाला विचारलं की बिझनेस म्हणजे काय, तर बिझनेस म्हणजे मार्केटिंग आणि दुसरं वाक्य होतं बिझनेस म्हणजे प्रॉफिट. तर बऱ्याच लोकांना आपल्याला दिसतं की आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यापेक्षा जर का आपल्याला मिळकत जास्त झाली नाही तर ती संस्था डबघायला येते. ज्या ईस्ट इंडिया कंपनी ज्यांनी भारतावरती पहिल्यांदा सगळं व्यापारी राज्य केलं आणि मग ब्रिटिश सरकारने ते टेक ओव्हर केले, तिथेसुद्धा 135 वर्षाचा इतिहास ब्रिटनमध्ये त्यांनी ठेवलेला आहे. तर सुरुवातीला ती प्रॉफिटमध्ये होती, पण नंतर ती प्रॉफिटमधून ती गेल्यामुळे ती संस्थासुद्धा बंद करावी लागली. तर आपल्याला ही गोष्ट एक सगळं मराठी लोकांना हे केलं पाहिजे, सांगायला पाहिजे की त्यांचा जो एक व्यापारी किंवा प्रॉफिटेबिलिटी सतत असणं, प्रत्येक आपले जे काही आता आमचंसुद्धा पितांबरीचे समजा 36 राज्य आहेत किंवा एक्सपोर्ट जो काय होतो तो सुरुवातीला 1-2 देशांमधनं नुकसान झालं तरी चालेल, पण उरलेल्या एकंदरीत त्याचं ती एक्सपोर्ट ॲक्टिव्हिटी असेल किंवा प्रत्येक राज्यातली जी काय आमचं मार्केटिंगची व्यवस्था असेल तर ती प्रॉफिटमध्ये असणं आवश्यक आहे. तर प्रॉफिट ही काही संकल्पना आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मराठी लोकांना असं असतं अरे तो प्रॉफिट मिळवतो. तर प्रॉफिट जर काय मिळवलाच नाही तर तुमचं काही चालणारच नाही. म्हणजे आपण अगदी साधं शरीराचं जरी आपण उदाहरण घेतलं की आपल्या शरीराला रोज ज्या काय 2000 कॅलरीज लागतात, त्या कॅलरीज जर का आपण खाल्ल्या नाहीत आणि जर का आपण रोज 1000च कॅलरी खाल्ल्या तर 3-4 वर्षात तो माणूस मरून जाईल. म्हणजे जी काही संकल्पना म्हणजे जे काय आपल्याला लागतं स्वतःच्या आहारातलं की आपलं स्वतःचं शरीर चालण्यासाठी, तशी एक संस्था आहे किंवा एखादा औद्योगिक आपण म्हणूया की ती रचना आहे, तर त्यालासुद्धा ती प्रॉफिटवरती चालते. जसं आपलं शरीर अन्नावरती चालतं तशी ती प्रॉफिटवरती चालते. तर तो प्रॉफिट जर का मिळाला नाही तर ती कंपनी किंवा ती आस्थापना चालू शकणार नाही. त्यामुळे दुसरं एक अभावाचं कारण मला असं दिसतं की प्रॉफिटबद्दल आणि मार्केटिंगबद्दल लोकांचं असलेलं अज्ञान. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी एक संशोधक आहे आणि मी एक उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन बनवलेलं आहे, तर माझ्या प्रॉडक्टचं मार्केटिंग कोणीतरी दुसऱ्यांनी करावं, ही एक चुकीची कल्पना. की ती जी काही चुकीची कल्पना आहे की मार्केटिंग आपल्यालाच करायला पाहिजे, तुमच्यासाठी दुसरं कोण मार्केटिंग करणार. आणि जसं तैनाती फौज इंग्रजांनी केली होती की आपल्याकडचे जे राजेशाही होती त्या सरंजामदार होते, त्यांना इंग्रजांच्या फौजेनी सगळं संरक्षण मिळावं, तसं स्वतःचं संरक्षण आपण स्वतःच करू शकलो पाहिजे. तसंच स्वतःची जी काय आर्थिक घडी आहे ती आपण जर का मार्केटिंग केलं नाही तर ती मार्केटिंग दुसरं कोण आपल्यासाठी करणार, तर तो कंपनी विकत घेईल. तर ती आपल्याला त्याच्यासाठी पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि अजून अशा काही संकल्पना आहेत की अंथरूण पाहून पाय पसरावेत अशी जी एक मराठीमध्ये म्हण आहे, तर आम्ही असं म्हणतो की नाही, आपलं जेवढी गरज आहे तेवढं अंथरूण वाढवलं पाहिजे, असं आपण आता नवीन म्हण आपण तयार केली पाहिजे की आपल्या ज्या गरजा आहेत तर आपलं उत्पन्न का नाही वाढवायचं. माझ्या कुटुंबामध्ये समजा 4 लोक आहेत तर त्याला लागणार, माझं कुटुंब मोठं झालं 10 जण झाले तर 10 जणांना लागणारं उत्पन्न एवढं मी मार्केटिंग करेल का जी विक्री व्यवस्था वाढवेन, प्रॉफिटेबिलिटी माझी वाढवेन, असं आपल्याला बघितलं पाहिजे. आणि
बरेच मराठी जे लोक आहेत ते करमणूक, त्याच्यानंतर ज्या मराठी लोक खूप दिग्गज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, त्याचं जर का आपण पटकन बघितलं तर संगीत आहे, नृत्य आहे, कला आहे, चित्रपट आहे, नाट्य आहे. पण त्याच्यामुळे त्याच्यातनं ते नट म्हणून पुढे आले, वैयक्तिक ह्याच्यामध्ये ते पुढे आले. पण संघटितपणे येण्याचं, एकत्र येण्याचं म्हटलं की नको नको व संघटित व्हायचं म्हटलं, एकत्रित यायचं म्हटलं की आपले स्वभाव जे आहेत ते आपल्याला असं वाटतं की स्वभावाला औषध नाही, तर स्वभावाला आपण कुठेतरी मुरड घालून एकत्र आलं पाहिजे. म्हणजे क्रिकेट खेळणारा जर का कोण चांगला असेल तर त्यांनी क्रिकेट संघाची स्थापना केली पाहिजे. नाट्य जर काही असेल तर आता तिचे काही काही उदाहरणं आपल्याकडे आहेत की नाट्य निर्माते आता झालेले आहेत. आता भालजी पेंढारकरांनंतर कुठलं नाव घ्यायचं तर आपल्याकडे नावच नाही आहे. तर चित्रपट निर्मिती, नाट्य निर्मिती, तर याच्यामध्ये आपल्याला यायला पाहिजे. तिथे सुद्धा उद्योजकतेची गरज आहे. तर सुरुवातीला आपण वैयक्तिक, जसे काही उद्योजक दुसऱ्यांकडे काम करतात आणि त्याच्यानंतर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, स्वतःचं दुकान असेल, स्वतःचं मॉल्स असतील ते चालू करतात, तर तसं आपल्याला करायला पाहिजे. तर दुसऱ्यांबरोबर सामावून घेणं, कुठे कुठे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणं, हे सुद्धा एक मोठं अभावाचं कारण आहे की एकत्र न येण्याची प्रवृत्ती आणि भांडकुदळ स्वभाव आहे. किंवा मी आता बघतो आपल्या काही संस्था असतात, काही आधी उदाहरणं तर ब्राह्मण संस्था पण आपल्या काही काही आहेत, ब्राह्मण सभा आहेत. तर तिथे कधीकधी अत्यंत कमी पैशांसाठी सुद्धा तिथे एकमेकांमध्ये वादविवाद दिसतात. तर अत्यंत विचार करण्याची जी एक आपली कमी किंवा छोटी वृत्ती आहे की मोठं विचार करणं, तर तो जेव्हा आपण आता नवीन एक चांगला कॉलेजेसच्या मुलांना इंडस्ट्रियल व्हिजिट्स त्यांना करायला सांगतात आणि त्याच्यामध्ये मोठे कारखाने, भव्य प्रकल्प असं जेव्हा बघितले जातात, तेव्हा ही सुद्धा माणसंच आहेत. आपण कंपन्या बघतो, कोकोकोला असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, किंवा आपली टाटा एम्पायर आहे, रिलायन्स आहे, जिओ आहे, किंवा विको टर्मरिकचं पेंढारकर साहेब आहेत, आपटे असतील, किर्लोस्कर असतील, तर हे सुद्धा लोकच होते ना. मग यांच्या जेव्हा आपण भव्य फॅक्टऱ्या बघतो, चितळे बंधू आहेत, तर त्याच्यासारखं आपले उद्योग आपले मोठे का नाही होऊ शकणार? तर आपण जेव्हा बाहेर पडू घरातून आणि जेव्हा आपण हे उद्योगधंदे बघू, तेव्हा आपल्याला कळेल की आपली दृष्टी जी आहे किंवा ज्या आपल्या इतर लोकांच्या क्षमता आहेत त्या आपल्यामध्ये आपण आणू शकतो. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक नॉलेज, आपण आपल्या जो काही उद्योग असेल, तर आपल्या मराठी लोकांचं वाचन बऱ्याचदा काही लोकांचं खूप कमी असतं. जसं व्हिजिट करणं आहे तसं वाचन कमी आहे. तर आपण जर का चरित्र वाचली उद्योजकांची आणि त्यांनी कसं या संकटांवरती मात केली, आपल्याकडे मार्केटिंग आपल्याला वाटतं नाही आहे, आपल्याकडे पैसे कोण देणार आपल्याला, तर बँका आहेत, पैसे मिळू शकतात. आपल्याला NSC आणि BSC सारखे आपले भांडवली संस्था पण आहेत की जिथे इन्व्हेस्टमेंट होऊन शेअर्समध्ये मोठे झालेले लोक आहेत. तर आपण लोकांचे शेअर विकत घेण्यापेक्षा आपल्या कंपन्यांचे शेअर्स आपण का नाही आणायचे? तर याचासुद्धा मराठी लोकांनी विचार केला पाहिजे. आणि आता जगामध्ये ही विश्व मराठी जे काय संमेलन आहे किंवा विश्व मराठी हा जो काय आता उपक्रम आहे, तर विश्वात सगळीकडे आत्ताच मला यांनी सांगितलं संयोजकाने की 1 कोटी मराठी लोक सगळीकडे पसरलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर 2.5-3 कोटी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकसंख्या आहे. तर अर्ध्या युरोप एवढी आपली लोकसंख्या आहे किंवा अर्ध्या अमेरिका एवढी आपली लोकसंख्या आहे आणि हीच मोठी एक बाजारपेठसुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये बुद्धिमांत लोक असंख्य आहेत. तर त्यांना एकत्र घेऊन, आणि असं मला म्हणायचं नाही की फक्त मराठीच केलं पाहिजे. जो कोण बुद्धिमान असेल, जो कोण आपल्याला उपयुक्त असेल, का बिझनेसमध्ये आपल्याला असं काही विचार करण्याचं कारण नाही आहे. तर जसं अमेरिकेमध्ये भारतीयांची डोकी वापरून ते जगावरती राज्य करतात असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही. तर आपण सुद्धा जे काही विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, तर त्यांच्या नॉलेजचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या सामर्थ्याचा उपयोग करून मराठी उद्योगधंदे जर का आपण मोठे केले, तर मला असं वाटतं ती काळाची गरज आहे. आणि ती आपल्याला, आपण जसं गुजराती आहेत, मारवाडी आहेत, तर त्यांच्याकडेच त्यांचे जे काही समाजातले लोक आहेत ते त्यांच्या उद्योगात काम करून तो वारसा ते शिकत असतात. तसे मराठी लोकांनासुद्धा आपला उद्योजकीय वारसा हा निर्माण होईल आणि मग राजकीय असेल किंवा बाकीच्या क्षेत्रांमध्ये जसं आपण वेगळं स्थान निर्माण केलं आहे, तसं उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा आपलं स्थान निर्माण होईल असं मला वाटतं. आणि हे जे संयोजन केलेलं आहे आणि आपण जी अर्थशक्ती, ज्या सगळ्या आपल्या चांगल्या उपक्रमांमागे आध्यात्मिक शक्तीच्या जोडीला अर्थशक्ती पण जोडायला पाहिजे, ती मला असं वाटतं सगळे उद्योजक जोडतील आणि एक नवीन मोठा चांगला समाज आणि सशक्त मराठी असं एक व्यासपीठ निर्माण होईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्री प्रभुदेसाई यांचे मनापासून आभार. वेगवेगळ्या काळामध्ये उद्योग व्यवसायाचे स्वरूप याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार
आणि उद्योजकाने व्यापक विचार कसा करावा, त्याचप्रमाणे आध्यात्मिक शक्तीबरोबरच अर्थशक्तीचे महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितले. आपण आपले बहुमूल्य विचार अतिशय साध्या शब्दांमध्ये व्यक्त केल्याबद्दल आपले सर्वांच्या वतीने मी आभार मानते. मराठी माणसाचा उद्योग व्यवसायाबद्दल कसा दृष्टिकोन असावा याबद्दल भाष्य करण्यासाठी माननीय श्री पंकज कठाणे हे उद्योजक, लेखक तसेच उत्तम वक्ते आपल्याला लाभले आहेत. माननीय श्री कठाणे यांचे स्वागत करते. आज मराठी माणसाचा उद्योग व्यवसायाबाबतचा दृष्टिकोन, उद्योग करण्यासाठीची कल्पना यावर आपले विचार मांडण्यासाठी माननीय श्री पंकज कठाणे आता आपल्याशी संवाद साधत आहेत. नमस्कार. आज या परिसंवादामध्ये माझा विषय आहे मराठी उद्योजकीय दृष्टीच्या मर्यादा. उद्योजकीय दृष्टी या विषयाला सुरुवात करण्याआधी मी थोडंसं आयुष्यावर बोलतोय. आयुष्य म्हणजे स्पर्धा, आयुष्य म्हणजे विजय, आयुष्य म्हणजे सुख, आयुष्य म्हणजे आनंद. याच विचारधारेवर आपण सर्व आयुष्याची सुरुवात करतो. मी हेच केलं. पण मात्र कोणी हे सांगत नाही की आयुष्यात विजय, सुख, आनंद या गोष्टींची वारंवारिता काय असते. अगदी आपण कधीही बघा, एखाद्याला आपण प्रश्न विचारला, काय कसे चालले, तर तो म्हणणार, अहो फार अवघड आहे हो. हा निश्चित अशा प्रकारचं वक्तव्य आपल्याला मिळत असतं. मग हे आपला कुटुंब असो, हे आपलं कुठल्या प्रकारची नोकरी असो की काही असो, मग यातनं उद्योग किंवा व्यवसाय कसा वगळला जाईल. मला एकाने सहज विचारले की मला उद्योग सुरू करायचा. मी त्याला न विचार करता उत्तर दिलं की उद्योग सुरू करायचा आहे, मग काय, तर मला सांग की उद्योग सुरू करायला काय लागेल. मी त्याला सांगितले, पॅन कार्ड आणि आधार कार्ड. तो जरा चिडला आणि म्हणाला, नसेल सांगायचे तर नको सांगू. माझे उत्तर योग्यच होते. भारतात उद्योग सुरू करायचा असेल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोनच गोष्टी लागतात. त्याचा प्रश्न मात्र अपूर्ण होता. कुठलाही उद्योग सुरू करताना त्या उद्योजकाच्या दृष्टीमध्ये, त्याच्या व्हिजनमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे कल्पना, उद्योगाची कल्पना. आपला उद्योग हा कुठल्या कल्पनेवर आधारित आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आपण बरेचदा विविध लोकांची पुस्तके वाचतो, भाषणे ऐकतो उद्योग सुरू करण्याआधी, आणि आपण त्यातनं प्रेरणा देखील घेतो. आपल्याला असं वाटतं की आपण त्या पद्धतीने मोठे होऊया. खरं सांगायचं म्हणजे उद्योजकताना एक काम किंवा एक गुण नाही, ती एक मानसिकता आहे. उद्योजकता ही एक मानसिकता आहे, ती आपल्याला जगता यायला हवी. जर ती मानसिकता आपल्याला अवगत करता आली तर उद्योगात निश्चितच यश मिळतं. आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो, त्या गोष्टीला सुरुवात करत असताना आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे या प्रकारचं भांडवल आहे किंवा माझ्याकडे या प्रकारचा सपोर्ट आहे, माझ्याकडे या प्रकारची मदत आहे, म्हणून मी काहीतरी सुरू करतो. आणि मग आपण त्याच गोष्टींमध्ये गुरफटत जातो आणि आपण त्यावरच आधारित आपला उद्योग उभारत असतो. मग खरंच ही उद्योजकता आहे का? मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा बोलत आलो आहे तेव्हा मी दोन विषय महत्त्वाने मांडतो. ते म्हणजे व्यवसाय आणि उद्योग. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एखादा गोष्ट जेव्हा आपण वारंवार त्याच गोष्टीवर काम करत असतो, बघा एखाद्या विषयाचं आपण पुस्तक वाचलं, एखादं भाषण ऐकलं, आपल्याला असं वाटतं की आता मी या पद्धतीने मोठा होणार, मी मोठा उद्योजक होणार. आपण असं स्वप्न बघत रात्री झोपतो आणि सकाळी उठल्यावर आपल्या मनात काय विचार असतो की आज ऑफिसमध्ये सगळे येतील ना, आज आपल्या प्लांटवर सगळे येतील ना, सगळे कर्मचारी हजर राहतील ना, आज ती अमुक डिलिव्हरी द्यायची आहे, होईल ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर नेहमी उद्भवत असतात आणि आपण याच विचारांनी आपली ती स्वप्न सगळी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी सोडून आपल्या कामावर जातो. मग यास उद्योग म्हणतात का? उद्योजकाचा दृष्टी काय असावी, उद्योजकाचे व्हिजन काय असावे, त्यांनी कुठल्या गोष्टींचा विचार करावा उद्योग करते वेळेस. उद्योग म्हणजे नेमका एक व्यवसाय आहे का? तर व्यावसायिकता म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट वारंवार ती करत असतो आणि त्यामध्येच आपण तेवढ्याच भागांमध्ये विचार करत असतो.
बघा, एक साधीशी गोष्ट आहे. एक सॉफ्टवेअरची कंपनी आपली एखाद्या छोट्याशा फ्लॅटमधनं सुरू होते आणि जगभरात पोचते. एक साधा चहा, एक अमृततुल्य एका छोट्याशा जागेवरनं सुरू होतो आणि तो देखील सर्वत्र पोचतो. हे छोटी छोटी उदाहरणं आहेत जी आज व्यवसायामधनं उद्योगात परिवर्तित झालेली आहे. मग ही तर सगळी मराठी लोकच आहे. मग यांचा दृष्टिकोन काय होता, यांचं विजन काय होतं, आणि हे सगळं विजन मांडत असताना यांच्यासमोर मुद्दे काय होते, कुठल्या गोष्टींचा विचार करायचा असतो. जेव्हा आपण मराठी लोक एखाद्या गोष्टीचा विचार करतो की मला हा उद्योग सुरू करायचा आहे किंवा मला या व्यवसायाला उद्योगाकडे वळवायचं आहे, म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आपण जो विषय, आपण जो उद्योग, आपण जो व्यवसाय सुरू करणार आहोत त्या व्यवसायाची, त्या उद्योगाचा विषय काय आहे. आता विषय म्हणजे नेमका काय, की मी कुठलाही उद्योग सुरू करते वेळेस मला असं वाटतं की माझ्या आवडीच्या भागावर मी बिझनेस करायला हवा, मी माझा व्यापार करायला हवा. मला एखादं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मला प्रावीण्य असेल तर मी त्यातला व्यवसाय सुरू करेन. मला लिखाण क्षेत्रामध्ये प्रावीण्य असेल तर मी त्यातला व्यवसाय सुरू करेन. मला डिझायनिंग क्षेत्रामध्ये जर प्रावीण्य असेल तर मी त्यातला व्यवसाय सुरू करेन. का? कारण की आपल्याला असं वाटतं की मी यात श्रेष्ठ आहे म्हणून हा उद्योग सुरू करायचा. खरं म्हणजे उद्योगाची परिभाषा ह्याच्या पलीकडे आहे. आज आपण कितीतरी असे उद्योग बघतो की ज्यामध्ये ते यशस्वी उद्योजक आज त्या उद्योगासहित इतरही क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेले असतात. त्यांचं इतरही क्षेत्रांमध्ये नाव झालेलं असतं. मग काय त्यांच्याकडे ह्या सगळ्या डिग्रीज असतात किंवा हे शिक्षण असतं? असं नाही. तर उद्योगाचा विषय याचा अर्थ मला काय जमतं यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की आज जगाला कशाची गरज आहे, आज जगामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्यांना मी कसं सोडवू शकतो, याला आपण उद्योगाचा विषय म्हणतो. जेव्हा एखादी गोष्ट, समस्या एखाद्या मोठ्या भागाची म्हणजे मी म्हणेन समाजाची जेव्हा तुम्ही सोडवायला जाता तेव्हा त्या व्यवसायाला उद्योगाचं रूप प्राप्त होतं. तर आपण जेव्हा मराठी बांधव जेव्हा ह्या प्रकारचा विचार करतो ना, त्यावेळेस हा विचार पहिले करावा की नेमकी समाजाला गरज कशाची आहे. गरज तर प्रत्येक गोष्टीची आहे, छोट्या छोट्या गोष्टींची आहे. मग तो काय, तो उद्योग नाही का, तर नक्कीच आहे. पण त्यामध्ये तुम्ही काय पद्धतीने विचार करता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. दुसरं, उद्योगाची दृष्टी किंवा उद्योगाचा जेव्हा आपण विजन आपण आपल्या उद्योगाचं सेट करतो, जेव्हा निश्चित करतो, त्यावर सगळ्यात महत्त्वाचा जर प्रभाव कशाचा पडत असेल तर तो आपल्या कल्पना विस्ताराचा. एखाद्या गोष्टीची कल्पना शक्ती काय आहे, एखादी गोष्ट आपल्याला कशी रुजते, आपण काय पद्धतीने त्याचा विचार करतो, आपली कल्पना शक्तीची कुवत किती आहे, यानुसार आपला उद्योग मोठा होत असतो. एखादा व्यक्ती म्हणतो ना की मला ना मी आत्ता हे जे करतोय ते छान आहे, बरं चाललंय माझं, म्हणजे काय की त्याची कल्पना शक्तीच तेवढी आहे. एखादा व्यक्ती म्हणतो की मला माझी कंपनी 500 करोडची करायची, 1000 करोडची करायची आणि आत्ता हा लाखात देखील नसतो, म्हणजे काय की तो कल्पना करतोय. आता नक्कीच काही काही गोष्टी बरेचदा असं होतं की या कल्पनाशक्तीच्या आधारावर लोक विजन किंवा दृष्टी ठरवताना बरेच लोकांकडनंच लिहून घेतात किंवा आपल्या यशस्वी लोकांकडनं त्यांची विजन्स बघतात, त्यांचे दृष्टिकोन बघतात आणि तसेच्या तसे त्यामध्ये काहीतरी बदल करून ते करतात. असं नव्हे. आपण किती आपल्या कल्पनेची ताकद आहे, आपल्या कल्पनेची शक्ती किती आहे, यानुसार आपल्या विजन, यानुसार आपल्या उद्योजकतेच्या दृष्टीला आपण निश्चित करावं असं मला वाटतं. बरेचदा अवास्तव आशावाद हा विजनमध्ये योग्य नव्हे. जे काही असेल, जर माझे एखाद्या गोष्टीचं जर विजन ठरलेलं आहे, जर मला असं वाटतं माझी कंपनी 500 करोडची व्हावी किंवा 10,000 करोडची देखील व्हावी, तर त्यासाठी आपली कल्पना ही तितकीच मजबूत पाहिजे. मग हा कल्पना विस्तार हा देखील महत्त्वाचा विषय. त्यानंतर स्पर्धा. कुठल्याही उद्योजकाला उद्योजक म्हणून घ्यायचं असेल ना तर त्याला स्पर्धा समजता आली पाहिजे. आपण स्पर्धा कोणाशी करतो, तर जर माझी एखादी कंपनी आहे तर मी असं बघणार या कंपनी माझ्याशी कोण कॉम्पिटिटर आहे. आपण गुगलवर जाणार, आपण त्यावर शोध घेणार की कुठल्या 10 कंपन्या माझ्यासोबत कॉम्पीट करू शकतात. नव्हे. स्पर्धेचा अर्थ असा असतो की जेव्हा तुम्ही आपल्या उद्योजकतेची दृष्टी, तुम्ही त्याचं विजन ठरवता, तेव्हा उद्योग क्षेत्राशी स्पर्धा असावी, एखाद्या
एखाद दुसऱ्या उद्योगाशी नसावी. कारण उद्योग क्षेत्राशी जेव्हा तुम्ही स्पर्धा करता तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या पुढे जाता किंवा किंबहुना सगळ्यांचा सकारात्मक अभ्यास करता. जेव्हा तुम्ही एखाद्या उद्योगाशी जेव्हा तुलना करायला जाता तेव्हा एका विशिष्ट उद्योगाशी तुलना करते वेळेस, त्याची स्पर्धा करते वेळेस तुम्ही त्याच्याच फक्त स्ट्रेंथ, विकनेस, त्याच्यातला काय कमीपणा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असता. मग स्पर्धा कशी असावी? तर स्पर्धा ही उद्योग क्षेत्राच्या संबंधातली असावी. त्याचा अभ्यास हा क्षेत्राशी संबंधित असावा, ना की एक दोन आपल्या याच्यासोबत उद्योगांसोबत. हेतू स्पष्टता. आपण हे का करतोय? एक गमतीची बाब तुम्हाला सांगतो बघा, की मला एक दिवस माझा मित्र भेटला आणि तो म्हणाला की आत्ता ना सध्या या प्रकारचं बँकेमध्ये लोन मिळतंय, तर मला असं वाटतं काहीतरी सुरू करावं. अशी बरीच मंडळी आपल्याला दिसतात की या प्रकारची शासकीय योजना आहे म्हणून मी उद्योग सुरू करतो, या प्रकारची बँकेची योजना आहे म्हणून मी सुरू करतो, या प्रकारचं मला प्राप्त किंवा माझ्या कुटुंबातून मला अशा प्रकारचं सहकार्य मिळते, अमुक अमुक मला पैसे मिळालेत म्हणून मी उद्योग सुरू करतो. किंवा काही लोक काहीच जमत नाही आहे, आता कुठेच माझा निभाव लागत नाही आहे म्हणून मी उद्योग सुरू करतो. अशी बरेच काही उदाहरणं आपल्यासमोर दिसतात. मग हा हेतू बरोबर आहे. जेव्हा आपण या हेतूने जातो ना तेव्हा तो हेतू साध्य झाला की आपली कंपनी तिथेच थांबते, आपला व्यवसाय तिथेच थांबतो. मी याला उद्योग देखील म्हणणार नाही. मग उद्योजकाने काय विचार करावा की माझा हेतू काय आहे? मी जसं सुरुवातीला म्हणालो, उद्योजकता ही एक मानसिकता आहे. उद्योजकता हे गुण किंवा हे काम नाही. मग मानसिकता काय असावी? हेतू काय असावा? तर हेतू असावा समाजामध्ये असणाऱ्या समस्यांना मी काहीतरी तोडगा देणार आहे, समाजामध्ये काहीतरी बदल घडवून आणणार आहे. असा बदल घडवण्याचा जर हेतू तुमच्यामध्ये असेल तर तुम्हासोबत नक्कीच चांगली चांगली लोक जुळत जातात आणि तुमच्या व्यवसायाचं रूपांतर हे उद्योगात होतं. मला सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे वारंवार मी मांडतो आहे तो म्हणजे मी उद्योजक आहे की मी व्यावसायिक आहे याचा पहिला अभ्यास आपण केला पाहिजे. आणि ह्या अभ्यासासाठी हे सगळे मुद्दे तितकेच महत्त्वाचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला असं वाटतं तो म्हणजे संघर्ष करण्याची माझी ताकद. बघा, आज कुठल्याही बिझनेसमध्ये, कुठल्याही व्यवसायामध्ये, कुठल्याही उद्योगामध्ये आपण एक नेहमी म्हणतो देर इज नो सेक्युरिटी, नो गॅरंटी. कुठलीही हमी नाही, कुठलीही शाश्वती नाही. आज चालणार, उद्या चालणार की नाही चालणार याचं काही माहिती नाही. उद्याचं भाकीत आपल्याला करता येत नाही. मग ह्या सर्व गोष्टी कशावरनं आढळतात? मग यामध्ये आपण काय करायचं? तर हे लक्षात घ्या, आज जे घडलं त्यापेक्षा उद्याचा माझा दिवस हा निश्चित चांगला जाणार या फक्त खात्रीवर किंवा या फक्त आत्मविश्वासावर उद्योजक हा लढत असतो. हा उद्योजक लहान असो, हा उद्योजक कितीही मोठा असो, त्याचं नेहमी ध्येय असतं की आजपेक्षा माझा उद्या हे माझं किती छान जाणार. जेव्हा मी आजची सुरुवात करतो तर मी कालचा विचार करत नाही, यापेक्षा आणखीन किती मी छान करू शकतो याचा विचार तो करत असतो. मग हे संघर्ष करण्याची ताकद, संघर्ष करण्याची कुवत ज्यात आहे ना, तो निश्चितच यशस्वी उद्योजक होतो. आज जगभरात आपली मराठी लोक आहेत. आज या संमेलनात देखील कितीतरी महाराष्ट्र मंडळ सहभागी आहेत. आज विश्व मराठी परिषदेने इतका अभिनव उपक्रम राबवलेला आहे. तर या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व मराठी बांधव एकत्रित आलेलो आहे. तुम्ही हे बघा, आपण नेहमी असा विचार करतो अमुक एका समाजामध्ये एकी आहे, अमुक एका समाजामध्ये या प्रकारची मदत होते, आपल्या यात होत नाही. असं आहे का खरंच? असं मुळीच नाही. आज अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमामधनं आपल्याला निश्चितच मदत मिळणार आहे. आपण निश्चितच एकत्रित येऊ शकतो. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की संघर्ष असेल, तुमचा हेतू निश्चिती असेल किंवा कुठल्याही प्रकारचा विषय असेल तर यासाठी संघटित होणं, एकत्रित येणं याशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर एकी आणली, आपण जर सगळ्यांनी एकत्रित आलो आणि एकमेकांना सोबत दिली तर निश्चितच आपण एक मराठी उद्योग विश्व निर्माण करू शकतो. मग हे मराठी उद्योग विश्व निर्माण करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे, जी मी आत्ताच बोललो, ते म्हणजे संघटित होणं. आणि त्यासाठी या प्रकारची महाराष्ट्र मंडळं असतील किंवा आपलं विश्व मराठी परिषद आहे, यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण याचा निश्चितच लाभ घेऊ शकतो. बरेचदा असं होतं की मी एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर मला सहकार्य मिळत नाही, सहाय्य मिळत नाही किंवा मला मार्गदर्शन देखील मिळत नाही.
मराठी उद्योजकाला हे जरी सगळं मिळालं ना, तरी सगळ्यात महत्त्वाची बाब जी लागते तो म्हणजे मानसिक आधार. जर उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला मानसिक आधार लागतो. मग तो मानसिक आधार कुटुंबाचा असेल, तो मानसिक आधार समाजाचा असेल, तो मानसिक आधार तुमच्या उद्योग क्षेत्राचा असेल. त्याला प्रोत्साहन लागतं आणि हे सगळं देण्याचं काम आपल्या या व्यासपीठावरनं होतं आहे आणि निश्चितच हे पुढे असं सुरू राहणार आहे. मग आपल्याला हे जर सगळं करायचं असेल, या पद्धतीने यशस्वी वाटचाल करायची असेल, तर बरेचदा बघा आपण एखादा उद्योग सुरू करत असताना, मी थोडा आता वेगळ्या विषयाला थोडा हात घालतोय, बरेचदा आपण उद्योग सुरू करताना असा विचार करतो की मी ही सुरुवात केली की माझा विषय काय आहे, तर माझा विषय लिखाण आहे, मी माझा व्यवसाय लिखाणामध्ये करतो. मग लिखाणामध्ये का करतो, तर मला लिखाणाचं मी एक्सपर्ट आहे किंवा मी तज्ज्ञ आहे म्हणून. तो व्यावसायिक झाला. उद्योजक हा नेहमी त्याच्यापेक्षा गुणवान, त्याच्यापेक्षा प्रतिभावान अशी लोक आपल्या कंपनीमध्ये घेतो आणि व्यावसायिक हा फक्त काम करणारी लोक घेतो. कारण उद्योजकाला माहिती असतं मला कुठे जायचं आहे आणि ते जाण्यासाठी जोपर्यंत माझ्याकडे प्रतिभावान लोक असणार नाहीत किंवा ते जाण्याकरता माझ्याकडे जोपर्यंत गुणवान लोक असणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. त्याचं लक्ष फक्त ध्येयपूर्तीकडे असतं. बघा, एक मानसिकता किंवा एक विचार असा आहे की ज्यामध्ये आपण असं म्हणतो की मला जर मी अशी हुशार लोक घेतली ना तर कदाचित माझ्यासोबतच स्पर्धा होईल, कदाचित ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, कदाचित माझे ग्राहक देखील घेऊन जातील. उद्योजक असा कधीही विचार करत नाही आणि असं कधीही घडलेलं नाही. उद्योजकाची मानसिकता काय आहे की मी माझ्या क्षेत्रामध्ये आणखीन उद्योजक कसे घडेल, मी माझ्या क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल, समाजाला जर चांगलं द्यायचं असेल तर मी एकटाच का, माझ्यासोबत आणखीन 10 उद्योजक कसे निर्माण करेन. ही मानसिकता, हा दृष्टिकोन उद्योजकामध्ये येणं गरजेचं आहे. यासाठी नेहमी असं सांगण्यात येतं, मलाही देखील तेच सांगायचं आहे की थोडंसं आपण ना आपल्या सेफ झोनमधनं बाहेर यावं, थोडा ह्या विचाराला मागे ठेवावं आणि ह्या दृष्टिकोनाला जर आपण अवलंबलं, जर आपण ह्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो, जर आपण या पद्धतीने जर विचार केला तर निश्चितच आपण एक चांगल्या पद्धतीने एक विश्व, मराठी विश्व उभारू शकतो. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो बघा. आत्ता नुकतंच माझ्या ओळखीतले आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. एकाने नॉर्वेमध्ये ओस्लो या शहरामध्ये आपल्या मराठी 3 भगिनींनी रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला नुकताच आणि तोही भारतीय व्यंजनांचा आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळतो. एका मराठी उद्योजकाने आयुर्वेद आणि डेटा सायन्स याच्या आधारावर नाडी परीक्षेचं एक छान उपकरण तयार केलं, त्याला देखील छान प्रतिसाद मिळतो. बघा, हे किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्या मागे काय असेल तर हा आहे दृष्टिकोन, उद्योजकतेचा दृष्टिकोन. मराठी माणूस आज खूप छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींना हे करू शकतो. फक्त महत्त्वाचं आहे त्याला आपले मानसिक आधार, त्याला आपला सहकार्य, त्याला आपली होणारी मदत ही महत्त्वाचं आहे, त्याला मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे. मला फक्त आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की चला आपण एकत्रित येऊया, या संमेलनाच्या माध्यमातून विविध विचारांची देवाणघेवाण करूया आणि जे होऊ पाहत आहेत किंवा जे उद्योजक आहेत त्यांना देखील, दोघांनाही या पद्धतीने आपण त्यांना आणखीन अग्रस्थानी कसं नेता येईल, मराठी विश्व हे उद्योग विश्व म्हणून कसं उभारता येईल आणि त्याला जगाच्या पाठीवर अग्रस्थानी कसं नेता येईल यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. धन्यवाद. वंदे मातरम. श्री पंकज कठाणे यांना अनेक धन्यवाद. विश्व मराठी परिषदेतर्फे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. सहकार म्हणजे काय? थँक्यू. जिथे हक्काच्या प्रत्येक विटेवर रचला जातो समृद्ध समाज, तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनतो, तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचे. जरी मराठी उद्योजकांना मर्यादा असल्या तरी मराठी माणूस उद्योजक बनू शकतो का आणि कसा, या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या ह्या मंचावर माननीय श्री शंतनू खानवेलकर हे उपस्थित आहेत. श्री शंतनू खानवेलकरजी क्लीनर्जी टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड
चे तसेच निधी निसर्ग उद्योग सहचे सहसंस्थापक आहेत, संचालक आहेत. तसेच शाखा एंटरप्राइजेस इव्होल्युशन प्रोजेक्टचे संस्थापक आहेत. खानवेलकरजींना आता नम्र विनंती की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित ह्या कार्यशाळेत तुम्हा सर्वांचं स्वागत. विषय जरा गमतीदार आहे पण गंभीर पण आहे. मराठी माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकतो का, हा खरं तर विषय. एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर हो, होऊ शकतो. पण असा जेव्हा प्रश्न पडतो किंवा असा एखादा परिसंवादाचा विषय असतो तेव्हा असा का ठेवावा वाटतो, असा प्रश्न तरी का पडतो, याचं उत्तर खरं तर इतिहासामध्ये आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जवळपास आपल्याकडे 90% अशिक्षितता होती आणि इंग्रजांनी गुलामी इतकी रुजवली होती की क्लेरिकल सायकोलॉजी आपल्या मातीमध्ये रुजवून टाकली. जन्म झाला, शिक्षण घेतलं, थोडंफार शिक्षण घेतलं की नोकरी करणं ही मानसिकता मराठी मातीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे रुजली. मराठी माणसामध्ये जिद्द कमी पडते, चिकाटी अजिबात नसते, अशा प्रकारचे शेरे वारंवार केले जातात. मला वैयक्तिकरित्या असं काही वाटत नाही. कारण MIDC मधले, महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक गावातल्या MIDC मधले बहुत करून उद्योगधंदे जे आहेत ते मराठी माणसाचेच आहेत. महाराष्ट्रात काम करणं, अगदी आपण मोठ्या शहरांचा विचार केला तरी छोटे छोटे उद्योग, लघुधंदे, छोटे जे आहेत, छोट्या प्रमाणावरती जी कामं चालू आहेत ती सर्व मराठी माणूसच करतोय. या सर्व उद्योगधंद्यांच्या पाठीमागे कोण आहे, तर मराठी माणूस आहे. थोडंसं आपण जर डोकावलं नीट तर मराठी मातीमध्ये एक ऊर्जा आहे, मराठी माणसामध्ये एक ऊर्जा आहे. मराठी संस्कृतीमध्ये मात्र त्याचं उदात्तीकरण करता आलेलं नाही. मराठी सिनेमाने आपल्या महाराष्ट्रातल्या गरिबीचं एवढं उदात्तीकरण केलं की मराठी माणूस हा म्हणजे गरीबच असला पाहिजे, हा नोकरदारच असला पाहिजे, असं एक चित्र उभं राहिलं. जुन्या काळातले सिनेमे पहा, मराठी, हिंदी, कुठले पण, मराठी मातीने, मराठी संस्कृतीने गरिबीचं उदात्तीकरण केलेलंच दिसेल. मराठी माणूस म्हणजे खेकडा, पायच ओढणार, तहान लागल्यावर विहीर खणणार, जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत काही काम करणार नाही. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, अशा प्रकारची त्याची मानसिकता. असे शेरे मी पण लहानपणापासून ऐकलेले आहेत. आपल्याला काळानुरूप आपले सुवचन बदलावे लागतील, आपल्या म्हणी बदलाव्या लागतील. साधी राहणी, उच्च विचारसरणी, हट्टीकट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती, अशा ओव्हरऑल आलेल्या, तयार झालेल्या मानसिकतेवरती आता आपल्याला प्रहार करावा लागणार आहे. श्रीमंत माणूस म्हणजे त्याने चोरीमारी करूनच पैसा कमवला आहे असं मानणं पण गैर आहे खरं तर. साधी राहणी आहे म्हणजे तो गरीबच असायला हवा असंही मानणं खरं तर गैर आहे. आता ह्या म्हणी काळानुरूप बदलायची वेळ आलेली आहे. खरं तर ही संधी तुम्हाला मला आहे. अर्थात ह्या म्हणी आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्योग बहरलाच नाही असं म्हणणं गैर ठरेल. काही अपवाद नक्कीच आहेत, काही मूढभर लोक आहेत ज्यांनी खरं तर महाराष्ट्राचं नाव उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती झळकवलं. दूध आज आपल्याकडे प्लास्टिकच्या पिशवीमधून येतं, त्याचं प्लास्टिकच्या पिशवीत दुधाचं वितरण करता येईल, दूध पॅक करता येईल, ह्याची सुरुवात एका मराठी माणसाने केली. नायक्रोम नावाची एक कंपनी आहे, रमेश जोशी नामक एक उद्योजक होता ज्यांनी हे खरं तर सुरू केलं. लक्ष्मणराव किर्लोस्करांचं आपल्या महाराष्ट्राचं मध्ये नाव तर खूप आदराने घेतलं जातं. अनेक उद्योजक जसे कला क्षेत्रातले लोक कानाला हात लावतात तसं त्यांचं नाव घेताना कानाला हात लावतात. गमतीचा भाग अलैदा, पण महात्मा फुलेंना सुद्धा उद्योजकीय पार्श्वभूमी होती. समाज क्षेत्रामध्ये बदलाचं काम घडवत असताना सुद्धा हा माणूस एका बाजूला उद्योजकीय कारकीर्द पण त्याची चालवत होता. येरवड्याच्या जेलचं काम, बांधकाम खरं तर महात्मा फुलेंनी केलं होतं. उद्योगामध्ये उतरताना खरं तर काय मानसिकता असते, मला भरपूर श्रीमंत व्हायचंय, हे सगळ्यात पहिली मोठी मानसिकता असते किंवा रदर हा विचार केला जातो. आपल्याकडे सेल्फ हेल्प नावाचा एक पुस्तकांची कॅटेगरी आहे. मी यशस्वी होणार, मी उद्योजक होणार, मी जेता होणार, मी याव करणार, मी त्याव करणार, वॉरन बफे वगैरे अशा या लोकांची नावं घेऊन पुस्तकामध्ये जो कंटेंट असतो त्यामध्ये भरपूर मोटिवेशन मिळत असतं. खरं तर या मोटिवेशनमुळे अनेकांना रिच आणि वेल्दी यातला फरक लक्षात आला आणि मग लोक म्हणाले की आता मला वेल्दी व्हायचं आहे. रिच व्हायचं असेल तर नोकरी करून होता येईल, वेल्दी व्हायचं असेल तर मला धंदा करावा लागेल, व्यवसाय करावा लागेल. आणि ही एक पहिली मानसिकता असते मला व्यवसायात उतरण्यासाठी. अनेक जणांना असं वाटतं की मी उद्योग केला, व्यवसाय केला म्हणजे मला भरपूर पैसे मिळतील आणि मी श्रीमंत होईल. दुसरी एक मानसिकता असते
की मला स्वातंत्र्य हवं आहे. नोकरीमध्ये बांधून ठेवल्यासारखा फील अनेकांना असतो, मानसिकतेत असतो, की खरं तर मला कितीही मोठं पद मिळालं, चांगला पगार मिळाला तरी मी कोणाच्या तरी खुंट्याला बांधलोय अशी एक धारणा असते. काही जाहिराती आपण पाहतो, तुमच्या सोयीने व्यवसाय करा, हवं तेव्हा व्यवसाय करा, तुम्हाला कामाचं स्वातंत्र्य असेल, फोनवरून व्यवसाय करा, पार्ट टाईम व्यवसाय करा, नोकरी करता करता व्यवसाय करा, अशा जाहिराती ज्या असतात त्यासुद्धा अनेकदा खूप जणांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी प्रवृत्त करतात. खरं खोटं पाण्यात पडल्यावरच समजतं. अजून एक मला जाणवलेलं कारण म्हणजे मला उद्योगात उतरायचं आहे, कारण माझ्याकडे ना ढिगाने आयडिया आहेत, माझ्याकडे भरपूर आयडिया आहेत, इतक्या भारी आहेत ना की एक उद्योग चालू केला की नुसती पैशांची रीग, फार JCBने पैसे खणायला लागतील, अशा पद्धतीने लोकांची मानसिकता मी पाहिलेली आहे. खरं तर नुसत्या आयडिया असून चालत नाहीत. मी कुठल्या तरी एका पुस्तकात वाचलं होतं की तुमच्या डोक्यात एखादी आयडिया आली तर ती तुम्ही पहिल्यांदा कागदावरती लिहून काढा. ती कागदावरती लिहून काढल्यानंतर पुढच्या 48 तासामध्ये जर तुम्ही त्याच्यावरती काहीही काम केलं नाही तर ती आयडिया कागदावरच आयुष्यभर राहील. म्हणून नुसत्या आयडिया असून चालत नाही, थोडंसं प्रोॲक्टिव्हली स्वतःहून स्वयंप्रेरणेने काम करणं आवश्यक असतं. कसं तेही मी तुम्हाला सांगतोय. जसं माझ्याकडे भरपूर आयडियाज आहेत असं लोकांना वाटतं, एखाद्याला वाटतं किंवा अशी मानसिकता असते, तेव्हा दुसऱ्या बाजूला मला ना बिझनेस करायचा किडा चावलेला आहे. संक्रांत आली, पतंगाचा व्यवसाय, दिवाळी आली, फटाक्यांचा व्यवसाय, असे अनेक प्रकारचे छोटे छोटे उद्योग करणारी लोकंसुद्धा मोठी झालेली आपल्याला दिसतात, आपण पाहिलेली असतील. पण उद्योग उभा राहिला का, यशस्वी झाला का, ह्या बाबतीमध्ये पाठीमागे किंवा घरातले सुद्धा त्या माणसांना म्हणतात काही नाही, छोटे मोठे धंदे करतो, काही नाही, थातूर मातूर काम करतो. अशी जर मानसिकता असेल तर व्यवसाय किंवा एखादा उद्योग उभं राहणं नक्कीच कठीण होतं. पुढचं एक कारण आहे ते म्हणजे मला नोकरी जमणारच नाही. खरी गोष्ट आहे, काही जणांना जेन्युइनली आपण कसे आहोत हे माहिती असतं. मला नोकरी जमणार नाही, मला चाकरी जमणार नाही, कुणाच्या हाताखाली मी काम करू शकत नाही, मी व्यवसाय करेन, मी दुकान टाकेल, मी उद्योग उभारेन, किंवा मला नोकरी सोडून काहीही सांगा, माझी करायची तयारी आहे, अशी पण एक मानसिकता असते. अशी वेगवेगळी कारणं असतात आणि लोक उद्योगात उतरतात, व्यवसायात उतरतात आणि मराठी माणूस अशाच पद्धतीने व्यवसायात उतरलेला आहे. काळाच्या हाका ऐकून गरजा शोधून व्यवसायात उतरणाऱ्या लोकांचं प्रमाण तुलनेनं महाराष्ट्रामध्ये कमी आढळतं. अशाच वेगवेगळ्या मानसिकता घेऊन व्यवसायात उतरणाऱ्यांची काही कॅटेगरीज तयार होतात. ते म्हणजे पूर्णवेळ व्यवसाय करणारे, काही अर्धवेळ व्यवसाय करणार, अर्धवेळ नोकरी करणार, काही अर्धवेळ व्यवसाय करणार, पूर्णवेळ नोकरी करणार, गरज असते म्हणूनही अशी कॅटेगरी आपण म्हणू शकतो. नोकरीत काही गॅरंटी नाही, काही शाश्वती नाही म्हणून व्यवसायात उतरणारी मंडळी आहेत. काही जण काहीच करता येत नाही, मग आता व्यवसाय करून बघू म्हणून व्यवसायात उतरलेली काही मंडळी मी पाहिलेली आहेत. शिक्षण नाही, अर्धवट राहिलं, अनेक कारणं असू शकतात, किंवा शिक्षण जमलंच नाही म्हणूनही व्यवसाय करणारी मंडळी आहेत. अर्धवेळ व्यवसाय करणाऱ्या म्हणजे पार्ट टाईम व्यवसाय करणाऱ्या महिला हा सुद्धा एक गट आहे जो ह्या मानसिकतेतून तयार झालेला आहे. उद्योगात कुणीही यशस्वी होऊ शकतो, मराठी माणूस तर होऊच शकतो खरं तर. मग यशस्वी होण्याची सुरुवात कशी करावी? हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. रिस्क. नुकतीच एक वेब सिरीज गाजली, रिस्क है तो इश्क है, हा डायलॉग तिने फेमस केला. रिस्क थोडीशी घ्यावी लागते. कुठल्या तरी सिनेमात असं ऐकलं होतं, रिस्क तो सुपरमॅन भी उठाता है. आता डायलॉग बाजूला ठेवू, कारण सिनेमाचा मराठी लोकांवरचा प्रभाव जास्त आहे, पण रिस्क घ्यावी लागणार आहे, थोडीशी हिम्मत करावी लागणार आहे, थोडीशी धमक दाखवावी लागेल. मग कॅल्क्युलेटेड रिस्क असावे. म्हणजे काय तर मला जे काम करायचं आहे, जो उद्योग करायचा आहे, जी सुरुवात करायची आहे, ज्या प्रॉडक्टवरती काम करायचं आहे, ज्या सर्व्हिसवरती काम करायचं आहे, त्यासाठी आधी माझा अभ्यास झाला आहे का बघावा लागेल, मला रिसर्च करावा लागेल. किमान 100 दिवस तरी. एखादं काम नव्याने सुरू करत असू तर 1000 दिवसाची माझी कमिटमेंट असली पाहिजे. किमान 3 वर्ष ते काम, तो उद्योग मी मन लावून केला पाहिजे, तर यश मिळण्याचे चान्सेस वाढतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणजे काय तर पैसे कमवण्यासाठी उत्तम व्यवहार जमला पाहिजे. मग उत्तम व्यवहारासाठी काय करणार? इनोव्हेशन, नाविन्यपूर्ण गोष्टी. आपल्याकडे एखाद्याने एखादी गोष्ट केली की तशाच गोष्टी करायची सुरुवात असते. थोडंसं मी फिल्मी आहे, पण सैराट सिनेमा आल्यानंतर तशाच ग्रामीण ढंगाचे, ग्रामीण बाजाचे सिनेमे यायला सुरुवात झाली.
म्हणजे तो हिट झाला म्हणजे बाकी तसेच हिट होतील अशी मानसिकता ठेवून तसेच सिनेमे काढण्याचं प्रमाण वाढलं. एकाने चहाचा ब्रँड केला, XYZ अमृततुल्य नावाने तो फेमस झाला. अनेकांनी चहाची दुकानं टाकली आणि त्याच्या फ्रँचायझीस देणं सुरू केलं. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा गुण असतो तो म्हणजे लीडरशिप. नेतृत्व गुण अंगी असायला हवं. कारण उद्योग उभारायचा म्हणजे असंख्य लोकांशी संपर्क, त्यांच्याशी संवाद, त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना सतत मोटिवेट करता आलं पाहिजे. मोटिवेट नुसतं वाचून किंवा काही पाहून किंवा व्हिडिओज बघून होत नसतं, तर ते मोटिवेट करण्यासाठी तुमच्या अंगात काही गुण असावे लागतात. माझी स्वतः काम करण्याची तयारी पाहिजे. यातलाच दुसरा भाग म्हणजे मला लोकांचं ऐकून घेण्याची पण सवय पाहिजे. कोण काय सांगतंय आधीच माझं सांगायचं, समोरच्याचं ऐकायचं नाही, अशी एक बऱ्याच जणांमधली मानसिकता असते, ती आपल्याला कमी करावी लागेल. स्टीफन कोवे नावाचा एक लेखक आहे, ज्याच्या 7 हॅबिट्स नावाच्या पुस्तकामध्ये 7 सवयी सांगितलेल्या आहेत त्याने. यशस्वी लोकांच्या 7 सवयी. आता ते पुस्तक वाचून यशस्वी झालेले लोक किती आहेत असा अंदाज वेगळा घ्यावा लागेल, पण त्याने सांगितलेले मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो प्रोॲक्टिव्ह व्हा, म्हणजे पुढाकार घ्या ही आहे. त्याच्यातच तो असं म्हणतो की तुम्ही पुढाकार घेताना दिसलात तर तुमच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा ऊर्जा मिळते. म्हणून लीडरशिप क्वालिटी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. बिझनेस करणं, उद्योग उभारणं, आंत्रप्रिनर होणं म्हणजे नेमकं काय? तर रोजगार निर्माण करणं. अनस्किल्ड लेबर्सना ट्रेनिंग देण्यापासून तुमचं प्रॉडक्ट डेव्हलप करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी करताना लोकांना सामावून घेणं, त्यामध्ये लोकांसाठी रोजगाराची निर्मिती करणं हे एक प्रमुख काम असतं. दुसरं, मगाशी मी म्हणालो तसं इनोव्हेशन. सतत रिसर्च करत राहावं लागेल. मी जे काम करतोय, जे प्रॉडक्ट डेव्हलप करतोय, मार्केटची गरज ओळखावी लागेल. माझ्या प्रॉडक्टशी संबंधित असणाऱ्या, सर्व्हिसशी संबंधित असणाऱ्या लोकांचा नियमित फीडबॅक घ्यावा लागेल. त्यावरून उत्पादनाचा दर्जा तपासता येईल. रिव्ह्यू वेळोवेळी घेत राहणं. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे उद्योग उभारताना, ते म्हणजे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मी करत असलेलं काम, माझा बिझनेस, माझा व्यवसाय सामाजिक बदलामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतोय, लोकांचा जीवनमान कशा पद्धतीने बदलतंय चांगल्या अर्थाने, ह्याचा पण विचार करावा लागेल. असं काही घडत नसेल तर व्यवसायाचं, बिझनेसचं रिस्ट्रक्चरिंग करणं जास्त आवश्यक असतं. लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावणं ही सुद्धा उद्योगाचीच एक बाजू असते. तो पण एक महत्त्वाचा पार्ट आहे असं समजलं जातं. खरं तर यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे ह्यावरती तासभर लेक्चर देणारे लोक तुमच्या अवतीभोवती पण असतील. माझ्याही अवतीभोवती होते. मी काय केलं हे सांगायला मला आवडेल. खरं तर तुकाराम महाराज म्हणतात तसं, आधी केले मग सांगितले, किंवा लीड बाय अन एक्झाम्पल हे मला जास्त भावतं. केल्याने देशाटन येते शहाणपण. भरपूर फिरलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, माणसं पाहिली पाहिजेत, व्यवस्था पाहिली पाहिजे, लोकांना पाहिलं पाहिजे. जेवढं फिरू, जेवढं भटकू, जेवढं लोक समजून घेऊ, जेवढे प्रांत, प्रदेश, भाषा समजून घेऊ, तेवढं माझं आकलन वाढलं आणि मला व्यवसायात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला अर्थसाक्षरता वाढवावी लागणार आहे. मला स्वतःला जर उद्योगात उतरायचं असेल तर फायनान्शियल लेवल्सवरती सगळ्या गोष्टी मला माहीत असणं आवश्यक आहे. माहीत असणं, ज्ञानी असणं नाही. किमान त्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीने आहेत हे माहिती असायला हवं. भारतामध्ये अनेकांकडे पॅन कार्डसुद्धा नाही आहे. असं झालं तर व्यवसाय आणि वृद्धी या गोष्टी दूरच राहतील. शेअर्स म्हणजे काय, कंपनी म्हणजे काय, पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय, पब्लिक लिमिटेड म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, पैसा कसा गुंतवला जातो, त्याचे रिटर्न्स कसे येतात, बँकिंग म्हणजे काय, चालू खाते, सेव्हिंग खाते हे म्हणजे काय, हुंडी म्हणजे काय, कर्ज म्हणजे काय, त्याचे रेट काय आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल किमान नो हाऊ प्रकारातली, थोड्याशा माहितीच्या स्वरूपातली तरी आपल्याला ज्ञान, माहिती हे आपल्याला असणं आवश्यक आहे. अर्थसाक्षर यंत्रणा उभी राहणं खूप अवघड आहे, पण अर्थसाक्षरता घराघरामधून रुजली पाहिजे, तर पुढच्या पिढीमध्ये उद्योजकता रुजू शकते असा माझा विश्वास आहे. दूरदृष्टी चावून चोथा झालेला शब्द आहे. अनेक जण हा शब्द, अरे त्याची दूरदृष्टी फार भारी आहे त्यामुळे त्याला बिझनेस जमतो, असं ऐकवलं जातं. मला तर बऱ्याचदा ऐकवलं गेलेलं आहे. खरं तर सरकार सिनेमामध्ये एक डायलॉग आहे, नजदीकी फायदा देखने से पहले
दूर का नुकसान सोचो. खरंच कुठल्याही व्यवसायासाठी दूरदृष्टी असणं आवश्यक आहे. माझा व्यवसाय पुढच्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर कसा असू शकतो याचा अंदाज मला आज आला पाहिजे. पंचवार्षिक योजना सरकारच्या असतात, तशी व्यवसायाची पण पंचवार्षिक योजना आपल्याला तयार करता आली पाहिजे की पुढच्या वर्षभरामध्ये मी ह्या 10 गोष्टी करेन, पुढच्या 10 वर्षामध्ये ह्या 10 गोष्टी करेन. असं जर केलं तर उद्योग भरभराट होण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समाज अर्थपुरवठा पद्धत. आपल्याकडे दुर्दैवाने अशी कुठलीही पद्धत नाही. मराठी माणसामध्ये दुसरा एखादा व्यवसाय करणार असेल तर त्याचे पाय खेचण्याची वृत्ती आहे असं मी मगाशी म्हणालो होतो, पण ती खरी आहे. एखादा माणूस व्यवसाय करत असेल तर बँका किंवा पतसंस्था किंवा पतपुरवठा करणाऱ्या एजन्सीज किती वेळा ह्याला चक्रा मारायला लावता येतील असाच विचार करतात. असा अनुभव माझ्यासहित अनेकांना आहे. सिंगल विंडो सिस्टीम जरी म्हणत असले तरी त्या सिंगल विंडोमध्येच इतक्या वेळा जावं लागतं की पतपुरवठा होताना, फायनान्सिंग होताना अक्षरशः मेटाकुटीला येतो उद्योजक. सामाजिक पातळीवरती तर आनंदच आहे. एखादा व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करताना चुकून तो जर का फेल झाला तर त्याला आयुष्यभर कपाळावरती मेरा बाप चोर हे सारखं फेल्ड एंटरप्रेन्योर किंवा वाया गेलेला, फसलेला, प्रयोगशील नसलेला एखादा उद्योजक असा शिक्का लावून त्याला आयुष्यभर फिरावं लागतं. गुजराती किंवा मारवाडी समाज पाहिला तर ते त्यांच्या भागातल्या एखाद्याला किंवा नात्यातल्या कोणाला व्यवसाय करायचा असेल तर त्याला सपोर्ट करतात. मग तो फायनान्शियल असेल किंवा इन काइंड्स असेल. अशी पद्धत आपल्याकडे खरं तर सुरू व्हायला पाहिजे. किमान घरातून तरी सुरुवात व्हायला पाहिजे. आपल्याकडे फॅमिली लेवलवरती सुद्धा सपोर्ट म्हणजे आनंदच असतो. बघ बाबा जमतंय का, पैसे घालवू नको म्हणजे झालं, एखादा लाख असेल तर ठीक आहे, पुढे काही जाता येणार नाही, अशा वाक्यांनी जी सुरुवात होते, ज्या माणसाला, ज्या मुलाला, ज्या व्यक्तीला, ज्या स्त्रीला उद्योगात उतरायचं आहे तिचं मनोबल, त्या व्यक्तीचं मनोबल तिथेच निम्म खच्ची व्हायला सुरुवात होते. कष्टाची लाज नसणं हे जितकं महत्वाचं आहे तसं उद्योगात उतरणाऱ्याला सपोर्ट करणं, त्याला पुशअप करणं, त्याला कायम मोटिवेट करत राहणं हे उद्योगात नसणाऱ्यांचं, त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांचं, नात्यातल्या लोकांचं, मित्रमंडळींचं खरं तर मोठं कर्तव्य आहे. मी असं सांगेन की उद्योग प्रेरणा विकसित होण्याबरोबरच उद्योगाच्या आजूबाजूचं वातावरण, कौटुंबिक वातावरण, मित्रपरिवारातलं वातावरण जरा पोषक व्हावं यासाठी खरं तर सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, स्वतःहून विचार करायला पाहिजे, मोटिवेट करायला पाहिजे, पुश करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे धरसोड वृत्ती वाढली आहे. मग नोकरी करता करता व्यवसाय करून पाहिला, अपयश आलं, पण नोकरी तर चालू आहे असं झालं. माझं स्वतःचं मत असं आहे की एखादी गोष्ट करण्यासाठी नव्याने सुरू करताना 100 दिवस त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर रिसर्च करा, प्रचंड पेपरवर्क करा. R&D असं म्हटलं जातं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जेवढी करता येईल तेवढी करा. 100 दिवसानंतर त्या उद्योगात, त्या व्यवसायात, त्या बिझनेसमध्ये उडी घ्या आणि उडी घेतल्यावर 1000 दिवस जोरात मायकल शुमाकर सारखं पळा. 1000 दिवस नक्कीच तुम्ही काम केलं, त्या ध्येयाने काम केलं तर निश्चितपणे यशस्वी होतो का असं कुठलंही सेमिनार किंवा असं कुठलंही वाक्य कधी कोणाला ऐकावं लागणार नाही, असं कुठलाही परिसंवाद होणार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, उद्योजकाने, उद्योग करू इच्छिणाऱ्याने कमी महत्त्वाच्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. सण समारंभांना हजेरी, अशा ठिकाणी जाणं आवश्यक असतं. आपल्याला कुठली गोष्ट महत्त्वाची आहे हे ओळखता आलं पाहिजे. अनेक मराठी मुलांचा, अनेक मराठी तरुणांचा, अनेक मराठी तरुणींचा ह्यामध्येच निम्म्यापेक्षा जास्त वेळ जातो. उद्योगात उतरायचं असेल तर राजकीय गोष्टींपासून, त्या प्रलोभनांपासून, नात्यातल्या गोतावळ्यातल्या कार्यक्रमांपासून सुद्धा दूर राहावं लागेल. एकदा त्याच्यात उतरलं, जसं मी मगाशी म्हणलं, 1000 दिवस रेटून जोरात मायकल शुमाकर सारखं जर काम करायचं असेल, त्या स्पीडने काम करायचं असेल तर ह्या कमी महत्त्वाच्या गोष्टी आपण डिसाईड कराव्या लागतील. स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करावं लागेल. कुठल्या गरजेच्या गोष्टी आहेत हे ठरवून त्यावर 1000 दिवस काम करावं लागेल. यशापासून मग कोणी रोखणं अशक्य आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, खरं तर मगासारखी चावून चोथा झालेला शब्द आहे हा, कम्युनिकेशन स्किल्स चांगले असले पाहिजे. संवाद कौशल्य. संवाद कौशल्य आता अनेकांमध्ये ऑलरेडी विकसित झालेली आहे, पण सुसंवाद कौशल्याचा अभाव दिसतो. म्हणजे मला बोलता येतं म्हणून मी फक्त बडबड करत जातो. सुसंवाद हा दोन्ही बाजूंनी असतो, संवाद हा एकतर्फी असतो. सुसंवादाचे स्किलसेट्स आपल्याला खरं तर स्वतःच्या अंगी बनवावे लागते.
सुसंवाद कुठला? तर तो रिटर्न असेल, व्हर्बल असेल, म्हणजे ईमेल लिहिला असेल, पत्र लिहिलं असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट लिहित असेल, एखादा डॉक्युमेंट लिहित असेल, एखादा कागद तयार करत असेल किंवा कोणाशी फोनवर बोलत असेल, तर मी असं म्हणेल की समोरच्याला कुठल्या भाषेत कशा पद्धतीने समजतं अशा पद्धतीने सुलभ सोपं करून टू द पॉइंट आणि थोडक्यात मांडता येणाऱ्या गोष्टीला सुसंवाद म्हणतात. हे स्किल सेट ज्या दिवशी तुमच्यात डेव्हलप होईल त्या दिवशी व्यवसायामधला सगळ्यात मोठा अडथळा तुम्ही पार करा. कस्टमर इज अ किंग. ग्राहक हा राजा आहे. हे जळी स्थळी काष्टी पाषाणी दिसणारं वाक्य खरं तर मनात रुजवावं लागेल आणि ते रुजवताना ते आपण पाळतोय का ह्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल. कस्टमरला काही कळत नाही, थोडंफार 19-20 झालं तर चालतं, एवढं तर होणारच नसतं, अशा वाक्यांनी आपण आपल्या ग्राहकाला दुरावतो आहोत हे आपल्याला लक्षात यायला हवं. राजा जरी मोठा असला तरी त्याला सर्व्हिस देताना तेवढीच उत्तम रीतीने द्यावी लागेल. ग्राहक म्हणूनच राजा समजला जातो. म्हणूनच आपल्याला ग्राहकाच्या गरजा ओळखून त्याची गरज भागेल, त्याला परत ती गरज पडणार नाही अशा पद्धतीने काम करत राहणं आवश्यक आहे. आता खरं तर इम्पॉर्टंट मुद्दा आहे, ह्यावरती सगळेच जण बोलतात. टाइम मॅनेजमेंट. वेळेची किंमत करायला शिकलं पाहिजे, वेळ पाळायला शिकलं पाहिजे. एक वेळ कुत्रा पाळू नका, मांजर पाळू नका, पण वेळ पाळा. जेव्हा आपण व्यवसायात उतरणार असो, खरं तर हे व्यवसायाशी संबंधित नाहीये, रोजच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही व्यवसाय करत असा किंवा नोकरी करत असा, वेळ पाळणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण असं म्हणतात की हा अमुक अमुक आहे ना, तो आला ना की त्याला पाहून मी घड्याळ लावतो, कारण त्याने सांगितलंय 3 वाजता येतो म्हणजे 3 वाजता येणार, आणि ह्याला पाहून म्हणजे हा आला ना म्हणजे दिवस पाळला. अशा दोन्ही गटांमध्ये बसणारी माणसं आपल्या आसपास आहेत. माझं असं मत आहे की IST आपण म्हणतो, अरे इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार आलाय तो, 2 तास उशिराच येणार, हे आपल्याला टाळावं लागेल. नव्याने आपल्याला टाईम झोन डिसाईड करावा लागेल. कामाच्या पद्धतीतला, काम पाळण्याच्या पद्धतीतला, वेळ पाळण्याच्या पद्धतीतला. जी ग्राहकाला, कस्टमरला किंवा आपल्या व्हेंडरला दिलेली वेळ आहे किंवा कुठल्याही मीटिंगसाठी सांगितलेली वेळ आहे ती पाळणं सुरू करा. स्वतःहून सुरुवात करा, लोक आपोआप पाळायला लागतात याची मला खात्री. शेवटचा मुद्दा सांगतो, भरपूर वाचा. आपण सर्वांनीच खरं तर वाचायला पाहिजे. वाचाल तर वाचाल असं म्हणता, पण वाचन कुठलं करा? वर्तमानपत्र वाचा, पुस्तकं वाचा, मासिकं वाचा, माणसं वाचा, परिस्थिती वाचा, यंत्रणा वाचा, व्यवस्था वाचा. हे वाचून आकलन क्षमता वाढेल असं बघा. जेव्हा वाचन वाढेल, वाचन समृद्ध तर करतं, वाचन समज आणि उमज विकसित करतं. व्यवसायासाठी उमज विकसित असणं जास्त आवश्यक आहे. वाचन करा, वाचन वाढवा. सेल्फ हेल्प पुस्तकं, इन्स्पिरेशनल पुस्तकं, उद्योजकांची चरित्र तुम्हाला नक्कीच ऊर्जा देतील, उत्साह वाढवतील. पण पाण्यात उतरा. पोहता पोहता पहिलं तरी नक्की लागा. नवा महाराष्ट्र, नवा भारत घडवण्यासाठी तुम्हाला सर्वांना उद्योजकीय प्रवास करण्यासाठी शुभेच्छा. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. स्वामी विवेकानंद म्हणतात, आधुनिक भारतामध्ये प्रार्थना स्थळं म्हणजे कारखाने असतील आणि फुटबॉलची मैदाने असतील. आता विश्रांती नाही, आता लढायचं. धन्यवाद. विश्व मराठी परिषदेचे मनापासून आभार. खानवेलकरजी, आपण केलेले उद्योजकतेच्या मानसिकतेबद्दल आणि व्यवसायाची संकल्पना, योजना याविषयी भाष्य आजच्या मराठी माणसाला मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. आपले मनापासून आभार आणि आपणास शुभेच्छा. आज मराठी उद्योजक, विशेषतः महिला उद्योजक वाढत आहेत. काही वर्षांपूर्वी महिला उद्योजक तशा मोजक्याच होत्या. आता यात बदल होत आहेत आणि विशेषतः एक आखीव चौकटी पलीकडे जाऊन मराठी महिला उद्योग व्यवसाय यामध्ये कृतिशील पावले उचलत आहेत. त्यांच्यापुढे काही आव्हाने आणि स्पर्धाही आहेत. ती वेगवेगळ्या तऱ्हेची आव्हाने काय आहेत आणि ती आव्हाने स्वीकारून पुढची वाटचाल याविषयी या पुढील परिसंवादाद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहेत मराठी महिला उद्योजिका माननीय सौ वृंदा ठाकूर. मूळच्या मुंबईच्या असलेल्या वृंदाजींनी नेदरलँड्स येथे जाऊन आपला व्यवसाय स्थापन केला आणि विस्तारला. प्रामुख्याने जलकचरा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जमा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे असे त्यांच्या व्यवसायाचे थोडक्यात स्वरूप सांगता येईल. त्यांनी आपली मतं व्यक्त करावीत अशी मी त्यांना नम्र विनंती करते.
नमस्कार, मी वृंदा ठाकूर. सर्वात प्रथम मला विश्व मराठी परिषदेचे आभार मानायचे आहेत की त्यांनी मला या उपक्रमासाठी निमंत्रित केलं. जेव्हा कल्याणी कुलकर्णींनी मला मराठी स्त्री उद्योजकांसाठी व्यावसायिक स्पर्धेतील आव्हाने या विषयावर तुमचे अनुभव सांगाल का असं विचारलं ना, तेव्हा मागे वळून बघायची एक संधी मिळाली. स्त्री उद्योजकांसाठी व्यावसायिक स्पर्धेतील आव्हाने यावर माझे काही अनुभव शेअर करायचा प्रयत्न करते. सुरुवातीला थोडीशी मी माझी पार्श्वभूमी सांगते, कारण आज जे काय मी करते म्हणजे भारताच्या घनकचऱ्याच्या समस्येवर काम. ते एका रात्रीत घडलेली गोष्ट नसून तो एक प्रवास आहे असं वाटतं. जेव्हा तुम्ही घडत असताना त्या जडणघडणीत तुमचे आई वडील, भाऊ बहीण, इतर नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, शाळा, कॉलेज, समाज याचा प्रभाव आणि कळत नकळत सहभाग नक्कीच असतो, नाही का? मूळची मी मुंबईची, पण गेले 35 वर्ष नेदरलँड्समध्ये राहते. माझ्यावर संस्कार हे मध्यमवर्गीय मराठी होते. इतरांचा आदर करणं, सर्वांशी समानतेने वागणं हे आमच्या शाळेतून, बालमोहन विद्यामंदिरमधून झालेले बालबोध संस्कार तर होतेच, पण त्याचबरोबर 40-45 वर्षापूर्वी मराठी मध्यमवर्गीय घरातील संस्कारही होतेच. म्हणजे 7च्या आत घरी, आधी शिक्षण, मग लग्न, मुलं वगैरे वगैरे. मला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं की त्याचबरोबर आत्मविश्वास आणि संभाषण कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स ज्याला आपण म्हणतो, हे मात्र मला सेंट झेवियर्स कॉलेजने दिले. ग्रॅज्युएशन करत असताना मी मुंबई टेलिव्हिजनवर युवदर्शनच्या 13 शोजचे सादरीकरण केलं होतं. त्यावेळेला अर्ध्याधिक प्रोग्राम्स हे लाईव्ह प्रक्षेपणात होत असे. त्यामुळे विषयाची चोख तयारी करावी लागत असे. कुठलाही विषय असला तरी त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यात उतरायचं हे नकळत तर शिकलेच. 21व्या वर्षी लग्न होऊन मी नेदरलँड्सला आले. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून एकदम शांत देशात, भाषा अनोळखी, संस्कृती वेगळी, अनोळखी माणसं. आणि तेव्हा आम्ही जेव्हा नेदरलँडला आलो तेव्हा फक्त 15 मराठी फॅमिलीज होत्या अख्ख्या देशामध्ये. बालबोध संस्कारात वाढल्याने मुलं लहान असताना पूर्णपणे आईचा रोल करण्यात गैर काहीच वाटलं नाही. एक तर गिरीश खूप प्रवास करायचा, तसेच मुलांवर मूलभूत संस्कार म्हणजे बेसिक जे संस्कार असतात आणि मराठी भाषा शिकणं हे घरूनच होणार होतं आणि तसं केलंही. आमची दोन्ही मुलं आनंद आणि अनघा अस्खलित मराठी बोलतात आणि मराठी संस्कृतीची नाळ त्यांची नक्कीच जोडली आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आमची मुलं लोकल डच शाळेमध्ये गेल्यामुळे डच भाषा आणि संस्कृती मध्ये इंटिग्रेट व्हायला मला नक्की मदत झाली. त्याचबरोबर वैयक्तिक कौशल्य म्हणजे इंटरपर्सनल स्किल आपण ज्याला म्हणतो आणि माणसं जोडण्याची प्रचंड आवड असल्याने नेटवर्किंग तर मी करतच होते. 1998 मध्ये अनघा जेव्हा सायकलने शाळेत जायला लागली तेव्हा बुककीपिंगचा कोर्स केला, डचमध्ये केला, कारण त्यावेळेला त्या क्षेत्रात पार्ट टाइम नोकरीची खूप भरपूर शक्यता होती आणि 15 वर्ष बुककीपिंगमध्ये मी कामही केलं. लहानपणापासून स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा हे मात्र कायम डोक्यात होतं. माझ्या वडिलांचा स्वतःचा बिझनेस होता, कदाचित तेच माझ्या रक्तात आलं असेल. त्यांची गोरेगावला प्रिंटिंग प्रेस होती. माझ्या 10वी नंतर प्रत्येक सुट्टीमध्ये मी प्रेसमध्ये जाऊन काम करायचे. तिथे साधारण 120-130 कर्मचारी होते. सर्व कुटुंबासारखं वातावरण असायचं आणि बाबांचं नेतृत्व गुण सर्व कर्मचाऱ्यांना आदराने प्रेमाने वागवणं, घरगुती पण तेवढेच प्रोफेशनल वातावरणात चालत असलेलं काम नकळत नक्कीच माझ्यावर प्रभाव टाकत गेलं. ती प्रेस आपण चालवावी अशी माझी जबरदस्त इच्छा होती. 1985 डिसेंबरला माझं लग्न झालं आणि आम्ही नेदरलँड्सला आलो. सर्वच चित्र पलटलं. पण कुठेतरी मनात स्वतःचा व्यवसाय करायचा हे मात्र तेव्हा पक्क झाले होते. नवा देश, नवी भाषा, नवी संस्कृती आणि नवीन लोक या सर्वातून पुढे येऊन स्वतःचं अस्तित्व म्हणजे बिझनेसमध्ये
निर्माण करायला थोडा वेळ लागला, पण जिद्द, प्रचंड उत्साह, साहसी आव्हानात्मक वृत्ती याचा मेळ मात्र जमवलाच. नोकरी, घरातील सर्व कामं म्हणजे स्वयंपाकापासून, खरेदीपासून, मुलांचं शिक्षण, त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटी, सतत येणारे पाहुणे, त्यांचे मनापासून करत असणारे आदरातिथ्य पासून ते घर सफाईपर्यंत करतच राहिल्याने वेळेचा उपयोग म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे नक्की शिकत गेले. आणि ह्याचा आयुष्यात की नाही मला खूप फायदा झाला. 3 वेळी केलेल्या युरोपियन मराठी संमेलनाच्या आयोजनाने मला वाटतं माझ्यातले नेतृत्व आणि व्यवस्थापनाचे गुण नक्की विकसित केले. मला इथे एवढंच सांगायचं आहे की विविध गोष्टी आपण जेव्हा करत असतो ना, आणि तेव्हा तुम्ही माणूस म्हणून घडत राहण्याची प्रक्रिया ही चालूच असते. आणि तुमच्या मधल्या वेगवेगळ्या क्वालिटीज ह्या डेव्हलप होत असतात. आणि याचा उपयोग मला माझ्या व्यवसायात नक्की झाला. सुरुवातीपासून दोन्ही मुलांना स्वतंत्र विचाराचे बनवत गेले. 2010 मध्ये आनंदचं इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि अनघाने मेडिकलला ऍडमिशन घेतली. तेव्हा मुलांची मूलभूत जबाबदारी आपण पार पडली असं मी मानून घेतलं आणि आता मात्र मला काहीतरी करायचंय. 2011 साली मी फिनसोर्सिंग नावाची कंपनी स्थापन केली. ही कन्सल्टन्सी कंपनी आहे. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला की नाही कम्फर्ट झोन असतो. मलाही तो होता. विशेषतः स्त्रीला तिचं कुटुंब, घर, फ्रेंड सर्कल हा एक कम्फर्ट झोन असतो. आणि त्यातूनही परदेशात राहणाऱ्या व्यक्तीला तर स्वदेश आणि स्वप्रांतीय हे जास्तच प्रिय असतं. आणि ते साहजिक आहे. पण आपण जर व्यवसाय चालू इच्छित असला तर किंवा तसं आपलं जर स्वप्न असेल ना, तर आपल्याला बिझनेस नेटवर्कमध्ये वावरणंही खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं हे तितकंच आवश्यक आहे असं सांगावंसं वाटतं. शून्यातून व्यवसाय चालू करणं हे तर जास्तच चॅलेंजिंग असतं. व्यवसायात यश अपयश गृहीतच असतं. पण अपयशाची भीती बाळगून चालत नाही. अपयशाची भीती वाटत असल्यास आपण कधीही प्रयत्न करणार नाही. मला वाटतं यशाची हमी तर कोणीच देऊ शकत नाही. पण नमूद करावंसं वाटतं की आत्मविश्वास आणि जिद्द ही कुठल्याही व्यवसायाची मूलभूत गरज आहे असं माझं मत आहे. अजून एक गोष्ट जी मला जाणवली ती सर्वसाधारणपणे कायदे, संस्कृती, धर्म आणि राजकारण हे पुरुष प्रधान पायावर बांधलं गेलं. कलंक आणि भेदभावाचा सामना करताना स्त्रियांना मर्दानी दुनियेत आपलं अस्तित्व निर्माण करायला मला वाटतं थोडा जास्त वेळ लागतो. पण महत्वाचे असे की निराशा न येता जिद्दीने पुढे जाणं. जनरली स्त्रीला व्यवसाय करताना बऱ्याच गोष्टींची कसरत करावी लागते. कुटुंब, मुलं, सामाजिक बांधिलकी या सर्व गोष्टींचा बॅलन्स करून पुढे जात असते. पण हेही तेवढंच खरं आहे की स्त्री ही मल्टीटास्क असल्याने ती सर्व फ्रंटवर पुरुषांपेक्षा सराईतपणे वावरू शकते आणि हा माझा अनुभव आहे. खरं सांगू का, 15 वर्षानंतर नोकरी सोडली तेव्हा स्वतःचा व्यवसाय करण्याची डोक्यात कल्पना होत्या, पण हातात काम नव्हतं. पण एक नक्की की जोपर्यंत मी नोकरी करत होते ना, तोपर्यंत मी एक सुरक्षित वातावरणात वावरत होते. दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज दिसत होत्या, पण नोकरीतून बाहेर आल्याशिवाय पकडता येत नव्हत्या. हेही तेवढंच खरं आहे. नोकरी हा एक कम्फर्ट झोनच असतो. त्यामुळे हातची चांगली नोकरी सोडून बिझनेसमध्ये अगदी शून्यापासून सुरुवात करण्यात तुम्हाला तुमचा माइंडसेटही बदलावा लागतो. सुरुवातीला मलाही चॅलेंजेस खूप होते. स्वतःचा व्यवसाय म्हटला की सेल्स, मार्केटिंग पासून ते प्रोजेक्ट पूर्ण करेपर्यंत सर्वच स्वतःला करावं लागतं. पण पडेल ते काम करण्याची सवय आणि भरपूर संयम जोडीला असल्याने त्याचा मला खूप फायदा झाला. आपला अनुभव, ज्ञान, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि डच भाषेतील ओघ, मराठी आणि डच संस्कृतीची जाण, सामाजिक शिष्टाचार, व्यावसायिक शिष्टाचार म्हणजे ज्याला आपण सोशल आणि बिझनेस एटिकेट म्हणतो, प्रचंड नेटवर्क आणि माणसं जोडण्याची कला या अनेक विकसित केलेल्या गुणाचा उपयोग
योग्य त्यावेळी योग्य ठिकाणी करून काहीतरी करायचं हे नक्की केलं होतं. त्यामुळे आपण भारत आणि नेदरलँड्समध्ये एखाद्या ब्रिज सारखं काम करायचं असा विचार आधीपासून केला होता. अर्थात हे करताना मला बऱ्याचदा भारतात जावं लागणार होतं हे माहीत होतं आणि त्याची तयारी पण होती. मध्यमवर्गीय संस्कार होते, त्यामुळे सुरुवातीला घर, नवरा, मुलं यांना सोडून वारंवार जाणं जरा गिल्टी फिलिंग द्यायचं. पण व्यवसायाचे ध्येय होतं, त्यामुळे मार्ग काढत गेले. भारतात गेल्यावर सुरुवातीला खूप जण विचारायचे, अगं मुलं गिरीश जेवणाचं कसं करणार? पण खरं सांगू, एखादी गोष्ट आपल्यावर पडली ना की आपण त्यातून आपोआप शिकत जातो. आणि तसे आमचेही झाले आणि याचा मला खूप फायदा झाला. डच संस्कृतीमधून प्रॅक्टिकल अप्रोच आणि लेट गो वृत्ती बरीचशी आत्मसात केल्याने बऱ्याच गोष्टी सोप्या जाऊ लागल्या. सुरुवातीला आलेले अडथळे पार पाडणे हा दीर्घ मुदतीचा प्रकल्प सुरू करण्याचा रोडमॅप आहे असं मला वाटतं. तुम्हाला आयुष्यात जर काही मिळवायचं असेल तर काही गोष्टींची तडजोडी करावीच लागते. फिनसोर्सिंगची सुरुवात केली तेव्हा 2-3 वर्ष आर्थिकदृष्ट्याही खूप संघर्ष होता. सुरुवातीला आर्थिक गणिते बसवायलाही कठीण गेले, पण मला वाटतं स्त्रीला आर्थिक गणित जमवायला थोडं सोपं जातं. आपल्या आवडीनिवडी बाजूला सारत ती खूप काही करतच असते, नाही का? अजून एक महत्वाची गोष्ट मला वाटते की वैयक्तिक जीवनात सर्वच काही आपल्या मनासारखं होत नसते ना. तसंच व्यावसायिक क्षेत्रातही बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. तेव्हा त्या फारशा मनाला लावून न घेता सकारात्मकरित्या पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे इमोशनल न होता प्रॅक्टिकल अप्रोच घेतला ना तर सोपं जातं. सुरुवातीला मी फायनान्शियल प्रोसेस आउटसोर्सिंगवर लक्ष केंद्रित केलं होतं. मग माझ्या नेटवर्कमधल्या लहान मोठ्या कंपन्यांना कॉन्टॅक्ट केला आणि फायनान्शियल प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये त्यांच्या बिझनेसना कसा फायदा होईल समजून द्यायचा प्रयत्न केला. सर्वात प्रथम एक अविश्वास लक्षात आला, कारण एकतर स्त्री आणि ती पण नॉन व्हाईट असा रोग अप्रत्यक्षपणे का होईना प्रत्ययाला मला नक्की आला. पण जिद्द न सोडता आणि नैराश्य न येता पुढे जाणं हे पक्क ठरवलं होतं. थोडा वेळ लागला पण सुरुवात तर झाली. एकदा आपण व्यवसायात प्रवेश केला ना की आपल्याला आसपासच्या संधी दिसू लागतात. कुठलाही विषय असो तो नीट समजावून घेऊन त्यावर सखोल अभ्यास करून तुम्ही त्यात उतरलात तर पहिली बाजी तुम्ही नक्की मारता. आणि हा माझा स्वानुभव आहे. गेले काही वर्ष फिनसोर्सिंग प्रामुख्याने पाणी आणि कचरा यावर काम करते. आता भारताच्या कचऱ्याच्या समस्येकडे कशी काय वळले हे थोडक्यात सांगते. झालं असं, 2016 डिसेंबरमध्ये आम्ही सुट्टीवर मुंबईला गेलो होतो. तेव्हा देवनावच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगी संबंधात सकाळी एक मोठी बातमी समोर आली. 2-3 दिवसांच्या बातमीने मथळा बनवला आणि त्यानंतर तो गायब झाला. त्या बातमीने मला पछाडलं. नेदरलँडला परत आल्यावर मी कचरा आणि समस्याबद्दल वाचण्यास आणि त्या संदर्भात जाणून घेण्यास सुरुवात केली. मला प्रश्न पडला की भारतासारखे मला नेदरलँडमध्ये कचऱ्याचे ढीग का नाही दिसत? इथे नक्की कचऱ्याचं काय केलं जातं? नंतर त्या संदर्भात मी काही कंपन्यांना संपर्क साधला, त्यांची भेट घेतली, कचऱ्यावरची 2-3 सेमिनार्स अटेंड केली. मग विषयाचा भरपूर अभ्यास केला, भरपूर माहिती गोळा केली. कचऱ्यावर युरोपमध्ये कशी प्रक्रिया केली जाते, त्यांचे प्लांट जाऊन बघितले, कारण प्रत्यक्ष पाहिल्यावर तुमच्या लक्षात खूप गोष्टी येतात. नंतर कचऱ्यावर काम करणाऱ्या कंपन्यांबरोबर मीटिंग्स घेतल्या आणि त्यातली तांत्रिक आणि व्यावहारिक बाजू म्हणजे टेक्निकल आणि कमर्शियल बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण हे काही चॅरिटेबल वर्क नाही, हा बिझनेस आहे. तसंच आपल्या भारताचं स्वच्छ भारत अभियान जाणून घेतलं. आपल्याकडे कचऱ्यावर MSW पॉलिसी आहे, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट 2016 म्हणून पॉलिसी आहे, ती समजून घेतली. आणि कचऱ्यावर इतका अभ्यास आणि सर्व बाजूनी माहिती करून घेतल्यावर
ज्या उद्देशाने हे सुरू केलं होतं त्या भारतातील कचरा ह्या महत्वाच्या इश्यूवर काहीतरी करण्यासाठी पाऊल उचललं. सुरुवातीला नेटवर्कमध्ये संपर्क असलेल्या काही मुंबईच्या आसपासच्या नगरपालिकांची यादी बनवली. मुंबई का? कारण मी मुंबईकर असल्यामुळे माझं नेटवर्क हे मुंबईच्या आसपासचं होतं. मग तिथे साधारण 600 ते 1000 टन्स पर डे कचरा ज्या महानगरपालिका क्रिएट करतात त्यांना संपर्क केला, त्यांच्याकडे भेटी दिल्या, नंतर त्यांची डम्पिंग ग्राउंड्स बघून आली. म्हणजे तुम्ही जसं प्रेक्षणीय स्थळं बघायला जातात तशी मी डम्पिंग ग्राउंड्स व्हिजिट करायचे. माझ्या हेही लक्षात आलं की आपल्या भारतात कचरा आणि त्याचं व्यवस्थापन हे संपूर्णपणे पुरुषांचं जग आहे. आणि आत्तापर्यंत अशा प्रकारे म्हणजे फील्ड वर्क करणारी मी एकमेव स्त्री होते. रिस्क आणि चॅलेंज घेत पुढे जाणं हे व्यवसायात खूप महत्वाचं आहे आणि तेच मी केलं. माझ्या भारताच्या बऱ्याच फेऱ्या चालू होत्या, कारण ह्या क्षेत्रात तुम्ही प्रत्यक्ष भेटीत जे साधू शकता ते केवळ फोन आणि ईमेलने करू शकत नाही. जवळजवळ 10-12 नगरपालिकांना भेट झाल्या. लोकल ट्रेनने प्रवास करणं, नगरपालिकांच्या सदस्यांबरोबर चहा घेत अस्खलित मराठीत गप्पा मारणं, जेणेकरून आमच्यामध्ये एक विश्वास तयार होत गेला. आणि मला वाटतं हा पाया घालणं खूप गरजेचं होतं, कारण एकतर बाई आणि ती सुद्धा 35 वर्ष युरोपात राहिलेली आणि कचऱ्यावर काम करते, हे खूप जणांसाठी अविश्वासनीय होतं. अगदी महापालिका आयुक्तांपासून ते राजकारण्यांपासून सगळ्यांची बैठका झाल्या. इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं की एक स्त्री म्हणून माझा नेहमी आदर केला जात होता. मला वाटतं आपण आदर मिळवणं हेही तेवढंच आवश्यक आहे. आणि हा आदर तुम्ही तुमच्यावर असलेले संस्कार, तुमचे ज्ञान, बोलण्याची वागण्याची पद्धत, सर्वांना आदराने वागवण्याची पद्धत यावर मिळवलेला असतो. पण हेही एवढंच खरं आहे की कुठेतरी काहीतरी अडत होतं. पण कुठलंही फ्रस्ट्रेशन येऊ न देता आम्ही डच कंपनी बरोबर आमचा महाराष्ट्रातील कचऱ्याच्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि रणनीती बदलली. म्हणजे अप्रोच आणि स्ट्रॅटेजी बदलली. आणि मला सांगायला खूप छान वाटतंय की आम्ही आमचा पहिला कचऱ्याचा प्रकल्प मिळवला आहे, ज्याचं काम पुढच्या महिन्यात सुरू होतंय. आणि असे अजून 3-4 प्रकल्प आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत. मी भारताच्या महानगरपालिकांबरोबर काम करत असल्याने बऱ्याचदा माझा कामाचा दिवस सकाळी 6 वाजताही सुरू होतो, तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपतो. पण तुम्ही जेव्हा स्वतःचा व्यवसाय करताना तेव्हा त्यात कामाची मजा काही वेगळीच असते. हे सर्व करत असताना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदही मी घेत असते आणि ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे कधीतरी शांत बसून मराठी गाणी ऐकणे, कधीतरी एखादं पुस्तक वाचत बसावं किंवा नव्या नव्या रेसिपीज ट्राय करून सर्वांना खिलवणे, आमच्या 2 वर्षाच्या नातवाबरोबर वेळ घालवणे, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी. मला वाटतं आत्मविश्वास आणि दृढ निश्चय ही समृद्धी आणि वाढीचा एक आवश्यक भाग आहे. काम आणि घर यांच्यात बॅलन्स करणं ही एक कला आहे आणि स्त्रीला ही कला नैसर्गिकरित्या बहाल झालेली आहे. एक स्त्री उद्योजक म्हणून आपल्याला मागे राहण्याची आवश्यकता नाही, पण आजही 21व्या शतकात आपल्याला पुरुष सहकाऱ्यांच्या आणि समकालीनांचा आदर मिळवण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत करून कॉम्पिटिटिव्ह बनण्याची आवश्यकता असू शकते, हेही मात्र तेवढंच खरं आहे. जीवनात नेहमीच काहीतरी अडथळे येतात असतात. एखादा व्यवसाय सुरू करताना तसंच होतं. मी तर सांगेन, स्वप्न जरूर बघा, पण ती वास्तवात आणण्याकरता लागणारी चिकाटी आणि मेहनत दुप्पट करा. लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुमचं मन काय म्हणतं हे पहा आणि पावलं टाका. आपली स्पर्धा फक्त आपल्याशी असावी. दररोज आपण अधिक उत्तम व्यक्ती होत जावं. आपल्या सोबतीने जमेल तेवढ्या लोकांना पुढे नेत आपली प्रगती साधावी, ह्या तत्वावर मी माझं जीवन आखलंय. मला असं कायम वाटतं की जसं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते ना,
तसंच एका यशस्वी स्त्रीमागे तिचं कुटुंब उभं असतं. म्हणूनच मी जे काय करते, जे काय यश कमवलंय, त्याचं श्रेय मी माझ्या परिवाराला देते. शेवटी कुटुंब म्हणजे काय? सर्वांनी सर्वांबरोबर सर्वांची प्रगती साधणं, नाही का? धन्यवाद. माननीय वृंदा ठाकूर यांनी एक महिला उद्योजक म्हणून आव्हाने स्वीकारून सातत्याने त्यांच्या व्यवसायाची मार्गक्रमणा केली आहे आणि आजही करत आहेत. आज त्यांनी या परिसंवादात मनोगत व्यक्त केले त्याबद्दल त्यांना अनेक धन्यवाद.